एम-पी-एस-सी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो नवीन पॅटर्न आहे, जो 2025 पासून लागू होणार आहे. हे एम-पी-एस-सी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची 2025 ची जी मुख्य परीक्षा आहे, ती मार्चमध्ये सुरुवात होते आणि जवळपास एप्रिल महिन्यापर्यंत ती एक्झाम चालणार आहे. त्यानंतर जर आपण यू-पी-एस-सी बघितलं, यू-पी-एस-सीची जी पूर्वपरीक्षा आहे ती मेमध्ये आणि त्याच्यानंतर एक 2 महिन्याचा किंवा 2.5 महिन्याच्या गॅपनंतर लगेचच त्याची मुख्य परीक्षा आहे. त्यानंतर जे 2026 साठी अटेम्प्ट देणार आहेत, मग राज्यसेवा असतील, तर त्यांची काय आहे, की जवळपास ऑक्टोबरमध्ये काय आहे, त्यांची मुख्य परीक्षा आहे. आता जर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, की जर फायनल सिलेक्शन पाहिजे असेल, तर मग ते राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असेल किंवा यू असेल, तर मेन्समध्ये चांगले मार्क असले पाहिजे आणि मेन्समध्ये चांगले मार्क असले पाहिजे. म्हणजे हा 750 चा काय आहे तो चंक आहे. त्या 750 पैकी जर चांगला स्कोर करायचा असेल, तर आपण त्याला म्हणू शकतो त्रिकुट आपल्याला महत्त्वाचं असतं किंवा त्याला ट्रायड पण म्हटलं जातं. एक म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट असतो, दुसरा त्याच्यामध्ये आपण बघितलं तर एसे असतो आणि तिसरा त्याच्यामध्ये बघितलं तर एथिक्स असतो. आता एथिक्सचं जर इम्पोर्टन्स लक्षात घेतलं आणि त्याला कसं प्रिपेअर करायचं, त्याच्यानंतर एथिक्स संदर्भात बरेच असे मिथ आहेत, की केस स्टडीजवर जास्त फोकस किंवा सेक्शन ए वर जास्त फोकस. प्रिपरेशन करत असताना कसं केलं पाहिजे किंवा कुठल्या कन्सेप्ट व्यवस्थित पद्धतीने डील करायला पाहिजे, आन्सर रायटिंग कशी करायला पाहिजे. या सगळ्यांचा जो काही आढावा आहे ना, तो आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर मी भूषण घोडके तुमचं काय वेळेस सिव्हिल सर्व्हिसेस फॉर यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सी मध्ये स्वागत करतो. तर आजच्या लेक्चरचा आपला जो पर्पज असणार आहे, की जी-एस-4चा जो काही तुमचा डाउट असणार आहे किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो एक बेस्ट पॉसिबल जो रोड मॅप आहे, तो मी देण्याचा आजच्या लेक्चरमध्ये काय करणार तर प्रयत्न करणार आहे. तर आता ज्यावेळेस आपण एथिक्सचा किंवा जी-एस-4 म्हणतो मित्रांनो, जी-एस-4चं जे इम्पोर्टन्स आहे ना, हे जी-एस-4चं इम्पोर्टन्स तुम्ही समजू शकता, की अ, म्हणजे यू-पी-एस-सीच्या जर कंपॅरिझनमध्ये बघितलं, की टॉपर या ठिकाणी आउटस्टँडिंग मार्क काढतायत. म्हणजे त्यांची जी काही रेस म्हणजे त्यांच्यासोबतच्या कॉम्पिटिटर सोबत आहे. कॉम्पिटिटरला मागे सोडण्याचा जो स्कोप मिळतोय, तो 3 सेक्शनमध्ये मिळतोय. एक म्हणजे तुमचा ऑप्शनल, दुसरा असेल तर तो समजा आपण म्हणू शकतो एसे, निबंध आणि त्याच्यानंतर हा जो आहे एक जी-एस-4 म्हणजे त्याला आपण म्हणतो एथिक्स. याच्यामध्ये चांगले मार्क जर तुम्ही कव्हर केले, तर फायनल लिस्टमध्ये येण्याचे जे चान्सेस आहेत, ते त्या ठिकाणी काय करतात तर वाढतात. आता ज्यावेळेस आपण एथिक्सचा सिलेबस बघतोय, तर एथिक्स जर व्यवस्थित तुमचा केला, तर याचा जो इम्पोर्टन्स आहे, हा तुम्हाला कुठे लागणार आहे, की एसे म्हणजे निबंधाचा पेपर आहे. कारण बहुतेक वेळेस काय होते, की निबंध जे असतात, त्या निबंधामध्ये जर जी-एस सब्जेक्ट रिलेटेड टॉपिक आला, तर त्याच्यामध्ये पण काही एथिक्सचे आर्ग्युमेंट्स किंवा नीतिशास्त्राचे जे काही आर्ग्युमेंट्स आहेत, ते गरजेचे असतात. किंवा एखादा टॉपिक जर हा ॲब्स्ट्रॅक्ट आला किंवा फिलॉसॉफिकल आला आणि जर तुमचं जी-एस-4 व्यवस्थित असेल, तर इथला जो एसे आहे ना, तो एसे डील करायला तुम्हाला काय होऊ शकतं, तर सोपं होऊ शकतं. आता जी-एस-4 संदर्भात आता जे कॅन्डिडेट प्रिपेअर करतायत आणि जे नवीन आहेत, म्हणजे जे 2025 साठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जी राज्यसेवेची आहे त्याच्यासाठी अपीअर होणार आहेत किंवा जे 2026 साठी पण प्रिपेअर करत आहेत. तर त्यांच्या मनामध्ये आहे की जी-एस-4चा जो अभ्यास आहे, हा कशा पद्धतीने करायला पाहिजे. याच्या संदर्भात मार्केटमध्ये बरेचसे सोर्सेस, त्याच्यानंतर बऱ्याचशा स्ट्रॅटेजीज, बरेचसे व्हिडिओज या पद्धतीने त्या ठिकाणी काय ते येत आहेत. तर याच्यामुळे काय होतं, तर कॅन्डिडेटचं त्या ठिकाणी कन्फ्युजन होतं. तर कन्फ्युजन दूर करण्यासाठी जे महत्त्वाचे पॅरामीटर ना, त्याचं आपण काय करणार आहोत, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की एक पेपरचा सिलेबस. आता पेपरचा सिलेबसमध्ये जर बघितलं, तर सुरुवातीला हा जो पॉइंट आहे, इन्स्ट्रक्शन त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. आता या इन्स्ट्रक्शनमध्ये त्यांचं म्हणणं थोडक्यात काय आहे, की दैनंदिन जीवनामध्ये कॅन्डिडेट वागत असताना त्याला जे काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात, तर त्याची जी मूल्य प्रणाली असेल, ते कशा पद्धतीने ते काय करतात, एक्सप्रेस करतात किंवा प्रॉब्लेम डील करतात. तर या पेपरच्या दृष्टिकोनातून मग ते प्रश्नांच्या स्वरूपात असेल किंवा घटना अभ्यास करताना आपण केस स्टडीज म्हणतो. त्याच्या माध्यमातून ते कॅन्डिडेटचा जो अप्रोच आहे, दृष्टी किंवा वृत्ती, दृष्टिकोन किंवा वृत्ती असेल, ते त्या ठिकाणी काय करतात, तर चेक करतात. हे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये सांगितलं आहे. आता जर आपण ट्रेडिशनल पॅटर्ननुसार बघितलं, म्हणजे जर 2024 ची जी मुख्य परीक्षा झाली एम-पी-एस-सी राज्यसेवेची, ती शेवटची ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन होती आणि तोपर्यंत हा जो पेपर होता, हा पेपर फारसा एम-पी-एस-सीमध्ये ओळखीचा नव्हता. एम-पी-एस-सीच्या कॅन्डिडेट्सला काही म्हणजे एच-आर, एच-आर-डीमध्ये 2-3 पॉइंट्स असायचे, की त्याच्यावर काही इकडं म्हणजे काही 2, 4, 5 काही क्वेशन्स यायचे, पण ते पण फार रँडम यायचे. पण याचं जे वेटेज आहे, ते नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये काय तर जास्त आहे. त्याच्यामुळे पण जे ऑब्जेक्टिव्हकडून डिस्क्रिप्टिव्हकडे शिफ्ट होतात, तर त्यांच्या मनामध्ये पण एक प्रॉब्लेम्स असतो किंवा काही क्वेरीज असतात, की याला कशा पद्धतीने डील करायला पाहिजे, किती डेप्थपर्यंत जायला पाहिजे आणि कशा पद्धतीने करायला पाहिजे. कारण मार्केटमध्ये जर गेले ना, तर बरेचसे क्वेशन्स, की आपण दैनंदिन जीवनात जसं वागतो, त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय तिथे एक्सप्रेस करायचंय. म्हणून हा पेपर जास्त काही डिफिकल्ट नाही. बरोबर आहे, की पेपर डिफिकल्ट नाही, पण त्याला प्रिपरेशन करावं लागेल. तुम्ही नाही करत आहे, तर दुसरं कोणीतरी करतंय आणि तुम्ही जरी उत्तरामध्ये ऑप्शन तुम्ही एकच निवडलं असेल, म्हणजे कार्य तुम्ही काय करणार किंवा फायनल डिसिजन तुम्ही काय घेणार, हे जरी ज्याने अभ्यास केला आणि ज्याने नाही अभ्यास केला, त्यांचं जरी एकच असतं ऑप्शन,
पण त्याला तुम्ही तिथपर्यंत पोहोचतात कसे? तुम्ही कुठली प्रोसेस त्या ठिकाणी काय केलेली अडॉप्ट केलेली आणि जे उत्तर तुम्ही निवडलेलं आहे, तर त्याला तुम्ही म्हणजे त्याला जस्टिफिकेशन कसं करतात? याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की पेपरचा जो अभ्यास आहे, तो पेपरचा अभ्यास त्याच्या ठिकाणी काय तर महत्त्वाचा आहे. आता जनरली जर या पेपरमध्ये बघितलं ना, GS4मध्ये तर हे जे काही समजा 8 युनिट दिलेले आहेत. 8 युनिटपैकी जे 7 युनिट आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलेले आहेत, सिलेबसचे पॉइंट्स एक्सप्लेन केलेले आहेत आणि जो 8वा युनिट आहे, तर त्याच्यात त्यांनी घटना अभ्यास सांगितलेला आहे. आता घटना अभ्यास जरी 8वा एकच लाईन जरी दिलेली असली, तर जवळपास हा सेक्शन बीमध्ये येतो आणि या सेक्शन बीमध्ये ना, हा म्हणजे 250 पैकी जवळपास 120 मार्काला येळला भेटायचे आणि जवळपास 130 मार्काला जे असेल, तर थिओरेटिकल कन्सेप्ट्स आहेत. या थिओरेटिकल कन्सेप्ट्सला त्या ठिकाणी काय तर वेटेज आहे. या थिओरेटिकल कन्सेप्ट्समध्ये पण बघितलं ना, तर आपण म्हणू शकतो, की ह्या सिलेबसला पण आपण 3 सब सेक्शनमध्ये काय करू शकतो, तर डिव्हाईड करू शकतो. एक आपण असं म्हणू शकतो, की हा जो नीतिशास्त्र रिलेटेड पार्ट आहे, म्हणजे पहिला युनिट आहे आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं, की 5वी युनिट आहे. याच्यामध्ये बरेचसे काय आहेत, तर कोरिलेशन्स आहेत. म्हणजे एथिक्स रिलेटेड जे काही व्ह्यू पॉइंट्स असतील, ते याच्यातला सब पार्ट जर आपण बघितला, तर युनिट 2nd असेल आणि युनिट 4th असेल. तर आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो, की सायकॉलॉजी रिलेटेड पार्ट आहे. तर ते त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तिसरा जर पार्ट आपण बघितला, त्याच्यामध्ये आपलं लक्षात येतंय, की जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्स असेल, ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. हा झाला सिलेबसचा पार्ट. आता बरेचसे तुम्ही सिलेबस वाचला असेल, तर त्याच्यामध्ये आपण फार डिटेलमध्ये नाही जाणार. एक ओव्हरव्ह्यू आपण जो असेल, तो पेपरचा काय करणार, पेपरचं स्ट्रक्चर कसं आहे, ते पेपरचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण बघूया आणि त्याच्यानंतर कॅन्डिडेटला प्रॉब्लेम्स काय फेस होतात त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. आता जनरली याच्यात बघितलं ना 250 मार्कांचा काय हा पेपर आहे मित्रांनो. याला डिव्हाईड केलं जाणार आहे सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये. सेक्शन ए मध्ये जर आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये क्वेश्चन 1 मध्ये हा सबसेक्शन ए आहे आणि याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, की 5 टर्म म्हणजे 5 पॉइंट दिलेले आहेत. म्हणजे 5 क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारले जातील आणि ते प्रत्येकी 2-2 मार्काला असतील. कारण हे 5ही जर आपण बघितलं सब क्वेशन्स आहेत. ते किती मार्काला त्यांनी डिव्होट केलेले आहेत, तर 10 मार्काला. म्हणजे प्रत्येक जो काही असणार आहे, तर आपण असं म्हणू शकतो, की 10-10 मार्कासाठी सॉरी एक जो टर्मिनॉलॉजी असेल, ते 2-2 मार्कासाठी विचारली असेल. त्याच्यानंतर क्वेश्चन 1 जो असेल, तो त्यांनी 3 पार्टमध्ये डिव्हाईड केलं ए-बी-सी. नंतर 2 पासून 6 पर्यंत जर बघितलं, तर प्रत्येक क्वेश्चन जो असेल, तो 2 याच्यामध्ये डिव्हाईड केला आहे. म्हणजे ए-बी, 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 ए-बी आणि सेक्शन बी. तर सेक्शन बी मध्ये त्यांनी 6 केस स्टडीज सांगितलेल्या आहेत. केस स्टडीज ॲज पर सिलेबस. ठीक आहे. आणि प्रत्येक केस स्टडी जी असेल, तर ती 20 मार्काची. म्हणजे हे इथे या ठिकाणी होत आहेत 120 मार्क्स. आणि त्याच्यानंतर मग हा किती उरलेला राहील? हा 130 मार्क्सचा या ठिकाणी काय होतोय, तर त्याला वेटेज आहे. आता पुन्हा याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, की जी काही वर्ड लिमिट आहे, त्या वर्ड लिमिटमध्ये त्यांनी सांगितलंय, की प्रश्न क्रमांक 2 ते 6 च्या उपप्रश्नांची उत्तरे जी असेल, ते 150 शब्दात द्यायची. म्हणजे प्रत्येक म्हणजे 10 मार्काला जर प्रश्न येत असेल, तर तो काय करायचा, तर 150 शब्दामध्ये त्याचं काय लिहायचं, तर उत्तर लिहायचं. आणि इथे जर आपण बघितलं, की हे 5 टर्मिनॉलॉजीज असतील किंवा 5 कन्सेप्ट्स असतील किंवा व्हॉटएव्हर जेही काही प्रश्न विचारतील, तर त्याचं एकंदरीत त्याची जी वर्ड लिमिट असणार आहे, ती पण तुम्हाला किती ठेवायची आहे, तर 150 त्या ठिकाणी ठेवायची. आणि ते म्हटलं, की केस स्टडीजची जी काही उत्तर आहेत, ती केस स्टडीजची उत्तर तुम्हाला किती याच्यामध्ये लिहायची आहेत, तर 250 शब्दामध्ये लिहायची आहेत. तर हा झाला तुमचा काय झाला, आपण जर स्ट्रक्चर बघितलं, तर स्ट्रक्चर आणि सिलेबसमध्ये जो असेल, तो सिलेबस. आता कॅन्डिडेट जर प्रिपरेशन करत आहेत, तर ऑलरेडी त्यांनी सिलेबस वाचला असेल, हे गृहीत धरतो. त्याच्यामध्ये काय करतात आणि स्ट्रक्चर तुम्हाला माहीत असेल. म्हणून फास्टली आपण काय केलं, की याच्यावर फक्त ओव्हरलूक केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की कॅन्डिडेट समोर जे प्रश्न उद्भवतात, एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की अभ्यास कसा करायला पाहिजे. ओके. आता जर बघितलं, इथे तुम्ही म्हणू शकतात, की हाऊ टू स्टडी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं येतंय, की वेटेज कशाला द्यायला पाहिजे. सेक्शन ए असेल, तर सेक्शन बी असेल. आता दोघांचं लक्षात घ्या मित्रांनो, की प्रत्येकाचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह काहीतरी आहेत. आता जर इथे तुम्ही स्ट्रक्चरमध्ये बघितलं, तर बहुतांश याच्यामध्ये कॅन्डिडेटला म्हणजे सांगितलं जातं, की केस स्टडीजवर फोकस करा. नो डाउट केस स्टडीजवर फोकस तुम्हाला करायचा आहे. बट नॉट ॲट द कॉस्ट ऑफ सेक्शन ए. सेक्शन एला कॉस्ट करून तुम्ही सेक्शन बीला जाऊ शकत नाही. आता याच्यामध्ये अ, हे कसं म्हणणं आहे, तर ते लक्षात घ्या. आता जो तुमचा इव्हॅल्युएटर ना मित्रांनो, तो आपल्याला माहीत नाही, की सेक्शन ए इव्हॅल्युएट करणारा वेगळा आहे, की सेक्शन बी इव्हॅल्युएट करणारा वेगळा आहे. तुम्ही जर जास्त भार जो असेल, किंवा जास्त वेटेज सेक्शन बी मध्ये दिला आणि जर सेक्शन ए जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केलेलं नसेल किंवा एकदम असं म्हणू शकतो, की तुम्ही व्यवस्थित तो डील केलेला नसेल, तर जर समजा एकच इव्हॅल्युएटर असेल, तर तुमचा पूर्ण पेपर चेक करणार आहे सेक्शन ए आणि सेक्शन बी. समजा ज्यावेळेस तो पहिल्या पानापासून जाणार नाही, असं तर करणार नाही, तो शेवटच्या पानापासून येणार आहे. तर तो ज्यावेळेस इव्हॅल्युएट करायला सुरुवात करेल पहिल्या पेजपासून, तर पहिल्या पेजपासून सुरुवात करत असताना जर सेक्शन ए तुम्ही व्यवस्थित डील केलेलं नसेल ना, तर त्याच्या मनामध्ये ऑलरेडी तुमच्याबद्दलचं जे इम्प्रेशन आहे, ते इम्प्रेशन त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर जनरेट झालेलं असेल.
आणि ते इम्प्रेशन कॅरी करून तो सेक्शन बी मध्ये जाणार आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला जे काही मार्क आहेत, तर तुमचं सेक्शन ए व्यवस्थित डील झालेलं नसेल, तर किंवा तुम्ही त्याला इम्प्रेस करू शकले नसाल सेक्शन ए मध्ये, तर इथे तुम्हाला काय रिलेटिव्हली किंवा कंपॅरेटिव्हली सेक्शन बी मध्ये मार्क कमी मिळण्याचे चान्सेस आहे. जर एकच इव्हॅल्युएटर सेक्शन ए आणि सेक्शन बी इव्हॅल्युएट करत असेल तर. मी ती गोष्ट करतो. सेक्शन ए आणि सेक्शन बी जर वेगवेगळे इव्हॅल्युएट करत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही, की एकच व्यक्ती करेल, का दुसरा व्यक्ती करेल, का नेमकं इव्हॅल्युएशन कोण करेल. सेकंड आस्पेक्टमध्ये काय आहे, की लक्षात घ्या, तुम्ही इथे जर एखाद्या क्वेशनमध्ये जर गणला ना, म्हणजे किंवा एखाद्या क्वेशनमध्ये तुम्ही कमी लिहिलं किंवा एखादा पॉइंट तुमच्याकडनं मिस झाला किंवा एका ठिकाणी तुम्ही कुठेतरी ब्लंड केलं, तर तुम्हाला फक्त तुमचे मार्क जाणार आहेत ना, ते आउट ऑफ 10 जाणार आहे. केस स्टडीजमध्ये काय, जर केस स्टडीज जर तुम्ही व्यवस्थित डील नाही केली आणि ती जर एक्झामिनरला अपील नाही झाली, तर डायरेक्टली तुमच्या कॉस्टला काय आहे, तर 20 मार्क्स आहेत. म्हणजे 20 मार्क तुम्हाला डायरेक्ट काय आहे, तर दावावर लागले आहेत. मग त्याच्यामुळे महत्त्वाचं काय आहे, की रिस्क जी आहे, ती रिस्क सेक्शन ए मध्ये कमी आहे आणि सेक्शन बी मध्ये त्या ठिकाणी काय, तर जास्त आहे. हा झाला दुसरा आस्पेक्ट. तिसरा आस्पेक्ट. आता जर समजा तुमचं सेक्शन ए व्यवस्थित नसेल ना, तर सेक्शन एचे जर कन्सेप्ट तुमचे व्यवस्थित नसेल, तुम्ही कितीही सेक्शन बी ची प्रॅक्टिस करा, किती केस स्टडीज तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा, तर जे काही व्हॅलिड आर्ग्युमेंट्स असतील किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो, की सेक्शन बी सॉल्व्ह करण्यासाठी जे नेसेसरी नॉलेज असेल, जोपर्यंत तुम्ही इथे गेन करत नाही, तोपर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकत नाही. एक लक्षात घ्या. मग इथं जर तुमच्याकडे नॉलेजच नसेल आणि तुम्ही फक्त काहीतरी ऐकलेलं आहे YouTubeवर, लेक्चरवर आणि त्या पद्धतीने फक्त जेवढे आतापर्यंत काही केस स्टडीज झाले असतील, तेवढेच फक्त तुम्ही सॉल्व्ह केलेत आणि त्याचे उत्तर जर तुम्ही फक्त पाठ करून तिथे कुठेतरी आपण असं म्हणू शकतो ना, कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न केलाय किंवा काहीतरी मटेरियल आहे कुठेतरी तुम्ही अशा जॉइन करण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्या उत्तरामध्ये ना कोहेसिव्हनेस जाणवणार नाही. म्हणजे स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत, म्हणजे इंट्रोडक्शन पासून ते कन्क्लुजन पर्यंत एक जो फ्लो लागतो आन्सरमध्ये किंवा एक कंटिन्यूटी लागते, ती तशी जाणवणार नाही आणि एक्झामिनरला लगेच लक्षात येईल, की तुम्ही काहीतरी पाठ केलेले आणि तिथे तुम्ही ते छापलेलं आहे. मग याचा अर्थ असा आहे का, की याच्यामध्ये पाठ करायचं नसतं, छापायचं नसतं. करायचं असतं, पण ते स्मार्टली करायचं असतं. मग ते स्मार्टली करण्यासाठी सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काय, तुम्हाला ह्या सब्जेक्टचा जो कॉन्टेक्स्ट आहे ना, हा कॉन्टेक्स्ट लक्षात असला पाहिजे. कॉन्सेप्ट लक्षात आले पाहिजे आणि कॉन्सेप्ट जर लक्षात आले, त्याच्या संदर्भातले कीवर्ड्स तुम्हाला लक्षात आले, त्या कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कुठलं यूज करायचं हे महत्त्वाचं आलं आणि प्रत्येक टर्मिनॉलॉजी असेल, त्याचं दुसऱ्या टर्मिनॉलॉजीशी रिलेशन काय आणि जर आपण बघितलं त्याची जर म्हणजे इम्पोर्टन्स काय किंवा हायरार्की जर आपण बघितली, तर त्या हायरार्कीमध्ये कुठला पहिला येतो, त्याच्यानंतर कुठला येतो किंवा म्हणजे 2 व्हॅल्यूजमध्ये जर तुम्हाला सिलेक्शन करायचं असेल आणि ते कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये करायचं हे जर तुम्हाला लक्षात आलं, तर लक्षात येईल तुम्हाला की कुठला पाथ तुम्ही त्या ठिकाणी काय केला पाहिजे, तर चॉईस करायला पाहिजे. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की सेक्शन ए वर आपली कमांड जी असेल, सेक्शन ए वर ही आपली कमांड काय असली पाहिजे, तर चांगली असली पाहिजे. हा झाला. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं म्हणजे काय, की सेक्शन बी इम्पोर्टंट आहे. म्हणजे त्याच्याबद्दल काही डाऊट नाहीये. पण डायरेक्टली सेक्शन ए न करता सेक्शन बी वर कुदणे, हा तुमच्यासाठी रिस्की असू शकतो. का? कारण जसे मी तुम्हाला जे 2-3 पॉइंट्स सांगितले, त्याच्यामध्ये तर तुम्हाला जास्त फटका बसणार आहे. इव्हन तुम्ही लक्षात घ्या, की ज्यावेळेस तुम्ही टॉपर्स वगैरे जर बघत असाल किंवा वाचत असाल किंवा त्यांचे जर ऐकत असाल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात येईल, की त्यांनी सेक्शन ए पण व्यवस्थित केलेला असतो आणि सेक्शन बी वर रायटिंग प्रॅक्टिस करत असताना भर जास्त दिलेला असतो. तरी हा पार्ट असतो. म्हणून काय होतं, की त्यांना जो एथिक्सचे मार्क्स वगैरे असतील, ते बूस्ट होतात. हा एक पार्ट. दुसरा कन्सेप्ट एथिक्सच्या संदर्भामध्ये काय असतो, की एथिक्सला आहे ना प्रिपरेशन करण्याची गरज नसते. ठीक आहे. जास्त प्रिपरेशन करण्याची गरज नसते हे बरोबर आहे. पण प्रिपरेशन करण्याची गरज नसते हे चुकीचं आहे. आता काही वेळेस कॅन्डिडेट्स काय असतात, की ते म्हणतात किंवा यू-पी-एस-सी टॉपरच्या ह्याच्यामध्ये, की आम्ही फारसा त्याचा अभ्यास केलेला नव्हता. पण त्याच्या कंटेक्स्टमध्ये फारसा काय असतो, हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून आपण काय करतो, फक्त एवढं लक्षात ठेवतो, की जास्त अभ्यास केला नाही किंवा फारसा अभ्यास केला किंवा अभ्यास केला नाही. एवढंच आपण पकडतो किंवा कॅन्डिडेट पकडतो, की त्याच्या अगोदर फारसा आहे, ते सोडून देतो. दुसरा आस्पेक्ट काही कॅन्डिडेटचं काय असतात, ते ऑलरेडी सर्व्हिसमध्ये असतात किंवा त्यांनी मग ते गव्हर्नमेंट सर्व्हिस असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल आणि त्याच्यानंतर ते काय करत असतात, एक्झामला प्रिपेअर करत असतात आणि एक्झामला प्रिपेअर झाल्यानंतर समजा जर त्यांचं यू सिलेक्शन झालं नसेल, तर ते सांगताना करतात, आम्ही जास्त त्याच्यावर काही फोकस केलेला नव्हता. मग याच्यामध्ये काय होतं, की जे ज्यावेळेस ते सर्व्हिसला होते किंवा ज्या सोशल बॅकग्राऊंडमधून येत होते, तर त्यांच्या घरचं बॅकग्राऊंड हे ऑलरेडी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॅकग्राऊंडमधून आलेले असतील किंवा नोकरी पेशामधून आलेले असतील. तर मग त्यांच्या घरामध्ये त्याचे व्हॅल्यू सिस्टम्स असतील ना, ते ऑलरेडी त्यांच्यामध्ये बिल्ड असतील. किंवा जे काही कॅन्डिडेट्स असतील, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, की त्यांनी बऱ्यापैकी ट्रेनिंगमध्ये त्यांचा तो पार्ट झालेला असेल आणि मग कॅन्डिडेट काय करतात, मग त्यांनी जर सांगितलं, की आम्ही प्रिपेअर केलं नाही, तर कॅन्डिडेटचं पण म्हणणं असतं, की नाही आपण रिलेटिव्हली कमी त्याला वेटेज दिलं पाहिजे किंवा जास्त प्रिपेअर करण्याची गरज नाही आणि हा एकदा वाचला किंवा दोनदा वाचला तरी ही गोष्ट होऊन जाते. मग इथं कॅन्डिडेट काय होतात, तर फसतात. आता याची मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, की तृप्ती तोडमिसे मॅडम मला वाटतं ते पहिले एम-पी-एस-सी मधून एस-सी-एस-टी म्हणून सिलेक्ट झालेल्या होत्या आणि नंतर ते यू-पी-एस-सी मध्ये सिलेक्ट झाल्या. आता त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं असेल एका ठिकाणी त्यांच्या याच्यामध्ये, की मी एथिक्सचा फारसा काही अभ्यास केला नाही. मी जे आहे तेच त्या ठिकाणी लिहिलं. आता आम्ही ज्यावेळेस प्रिपेअर करत होतो, माझा मित्र त्यावेळेस आला
आणि त्याचं म्हणणं तेच होतं, "यार," म्हणे, "त्या मॅडमांनी तर म्हटलं, की जास्त प्रिपरेशन नाही केलं, तरी त्यांना एवढे मार्क कसे मिळाले?" मग त्याच्यामध्ये आमच्या डिस्कशनमध्ये हेच इव्होल्यूशन झालं, की ऑलरेडी त्या मॅडम सिलेक्टेड होत्या. त्यांचं ट्रेनिंग झालेलं होतं. म्हणजे ह्या पेपरसाठी जे चेक करायचं आहे, जी काही सिस्टम आहे, ती ऑलरेडी त्यांच्यामध्ये होती आणि पेपर लिहीत असताना ती एक्सप्रेस झाली. ती एक्झामिनरला अपील झाली. म्हणून त्यांना त्या ठिकाणी काय मिळाले? तर मार्क मिळाले. तर हा फंडा महत्त्वाचा लक्षात घ्या. म्हणून आपल्याला याचं जे प्रिपरेशन आहे, तर प्रिपरेशन करायचं आहे. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे काय, की बऱ्याच वेळेस काय होतं, की काहीतरी लेक्चर ऐकलेले असतात आणि ऐकल्यानंतर कॅन्डिडेट काय करतात, तर उत्तर लिहायला जातात. याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, की जर तुम्ही कन्सेप्ट जर ऐकलेला असेल, तर तुम्हाला समजतो. पण समजल्यानंतर तो तुम्हाला नेमक्या शब्दामध्ये एक्सप्रेस करता येईलच, हे काही गरजेचं नाही. काहींना करता येईल, काहींना नाही करता येणार. मग त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की कन्सेप्ट समजल्यानंतर पण तो तुम्हाला अ, कमीत कमी शब्दामध्ये आणि पार्लमेंटरी लँग्वेजमध्ये म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो सभ्य भाषेमध्ये किंवा अकॅडमिक लँग्वेजमध्ये कशा पद्धतीने ते एक्सप्रेस करता येईल. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्हाला जो समजलेला सब्जेक्ट आहे ना किंवा गोष्ट आहे ना, ती तुम्हाला एखाद्या चांगल्या सोर्समधून वाचणे आवश्यक आहे. सोर्स कशासाठी वाचायचा असतो, की त्याच्यामध्ये यूज केलेली जी शब्दावली आहे, वाक्यरचना आहे, ती कशा पद्धतीने लिहिली आहे, ती आपल्या डोळ्याखालून जाते. आणि ते डोळ्याखालून गेल्यानंतर मग आपण त्या ठिकाणी काय होतं, आपलं ब्रेन जे असेल तर त्याला अडॅप्ट करतं आणि अडॅप्ट केल्यानंतर मग ते लिहू शकतात. मग एकदा तुमची ही प्रोसेस बिल्ड झालेली असेल, नंतर व्हॅलिडेशनसाठी फक्त तुम्ही काहीतरी ऐकलं आणि मग लिहित आहात, तर गोष्ट ठीक आहे. पण तुमची सुरुवातच आहे आणि सुरुवात तुम्ही फक्त ऑडिओ किंवा व्हिडिओ लेक्चरवर करताय, पण याच्यासाठी काही लिहीत नाहीयेत किंवा काही वाचत नाहीयेत, तर तसं करू नका. वाचणं याच्यासाठी मस्त आहे, की तुमची जी लँग्वेज बिल्ड होण्यासाठी जी मदत लागणार आहे, ती त्याच्यावरून. आता आपण लवकरच जे असेल, तर एथिक्सचे जे बुक्स आहेत, ते आपण काय करणार, तर लॉन्च करत आहोत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे काही सगळे कन्सेप्ट्स आहेत, ते तर मिळतीलच. पण सांगायचं तात्पर्य मला काय आहे, की कुठलाही सब्जेक्ट घेतला ना, तर लक्षात घ्या, ही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम नाहीये, ही डिस्क्रिप्टिव्ह आहे. आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये लिहावं लागतं आणि लिहीत असताना वाक्यरचना कशी, कशा पद्धतीने लिहिलंय, किती चांगल्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे, या गोष्टी त्या ठिकाणी काय करतात, तर मॅटर करतात. म्हणून ह्या पद्धतीने लक्षात घेणं काय आहे, तर गरजेचं आहे. म्हणून प्रिपरेशन करत असताना लक्षात घ्या, समोरच्याने काय सांगितलंय आणि तुम्ही काय समजता, याच्यामध्ये डिफरन्स क्रिएट करू नका. टॉपर्स काय सांगतात आणि तुम्ही काय ऐकताय. त्याला जे म्हणायचंय ते तुम्ही समजून घेतलंय का? हे समजून घ्या आणि कोणी म्हणत असेल, की समजा त्याला जास्त वेळ देण्याची गरज नाही. मी मान्य करतो जास्त वेळ म्हणजे जीएसच्या सब्जेक्टने जास्त कंपॅरेटिव्हली जास्त वेळ देण्याची गरज नाही. मग याचा अर्थच नाही तुम्ही 1 तासात, 2 तासात किंवा 3 तासात त्या पेपरला तुम्ही काय करणार तर संपवणार. त्याला जो ड्यू वेटेज आहे, जेवढा अंडरस्टँडिंगसाठी जेवढी त्याची रिक्वायरमेंट आहे, जेवढी गरज आहे, तेवढा वेळ त्याला काय केला पाहिजे, तर दिला गेला पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याची जी आन्सर रायटिंग प्रॅक्टिस असेल, त्याच्यावर काय केलं पाहिजे, तर फोकस करायला पाहिजे. आता आपण याच्यामध्ये काय लक्षात घेऊ मित्रांनो, की याला प्रिपरेशन करत असताना ना, हे कशा पद्धतीने प्रिपेअर करायला पाहिजे. आता प्रिपरेशन करत असताना कशा पद्धतीने प्रिपेअर करायला पाहिजे. आता यांनी तर पॉइंट सांगितलेले आहेत आणि तेवढे पॉइंट आपण रीड करणार आहोत किंवा कुठल्याही पुस्तकातून वाचणार आहोत. पण ॲक्चुअली ही कुठल्या लेव्हलपर्यंत करायला पाहिजे, कुठल्या अँगलने करायला पाहिजे, हे आपल्याला कधी समजू शकतं, जर आपल्याला माहीत असेल, की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, की कुठल्या डेप्थपर्यंत ते प्रश्न विचारले जातात. हे जर आपल्याला व्यवस्थित माहीत असेल, तर आपण याच्या संदर्भातला आवाका घेऊ शकतो, की याला प्रिपेअर कसं करायचं. तर त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत पहिले, की यू-पी-एस-सीचे 2013 पासून ते 2025 पर्यंत जे एथिक्सचे पेपर झालेले आहेत. त्या एथिक्सच्या पेपरमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेलेत, त्याचं आपण थोडक्यात काय करणार आहोत, तर ओव्हरव्ह्यू घेणार आहोत, बोथ सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये. आणि त्याच्यानंतर मग याला प्रिपरेशन करायचं किंवा कुठले कन्सेप्ट कशा पद्धतीने लक्षात घ्यायचे, हे आपल्याला काय करणार तर आपण बघणार. म्हणजे आपण थोडं रिव्हर्स इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये जाऊ. आता पहिले आपण सेक्शन ए मधलं बघू. आता सेक्शन ए मध्ये जर बघितलं ना मित्रांनो, की किती पद्धतीने प्रश्न आतापर्यंत विचारले गेले. म्हणजे कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेत, त्याच्या बेसिसवर मी काय केलंय, तर क्लासिफिकेशन केलं. जेणेकरून तुम्हाला समजायला मदत होईल, की तुम्हाला प्रिपरेशन कशा पद्धतीने करायचंय. आता सेक्शन ए मध्ये आपल्याला लक्षात येते, की संकल्पना म्हणजे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिफिकेशन. आता कॉन्सेप्च्युअल क्लॅरिफिकेशन म्हणजे काय, की एथिक्समध्ये जे टर्मिनॉलॉजीज दिल्या आहेत, त्या एथिक्समधले टर्मिनॉलॉजीज तुम्हाला काय असलं पाहिजे, व्यवस्थित पद्धतीने माहीत असलं पाहिजे. आणि व्यवस्थित पद्धतीने माहीत असल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्या लेव्हलला ते माहीत असलं पाहिजे. एक म्हणजे त्याची स्टँडर्ड डेफिनिशन आणि दुसरी म्हणजे की तुमची स्वतःची अंडरस्टँडिंग विथ रिलेव्हंट एक्झाम्पल्स डिफरंट डोमेन्समध्ये. आता ते कसं ते थोडं समजून टाकतो. आता जर ही युनिट आहे, नीतिशास्त्र, अभिवृत्ती, त्याच्यानंतर नागरी सेवेसाठी अभियोग्यता, भावनिक बुद्ध्यांक, त्याच्यानंतर जर आपण बघितलं की भारत आणि जगातील नैतिक विचारवंत, लोकप्रशासनातील सार्वजनिक किंवा सेवा मूल्य आणि त्याच्यामध्ये एथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन किंवा आपण लोकप्रशासनामध्ये नैतिकता आणि प्रशासनामधील सभ्यता. आता याच्यामध्ये जर कुठलाही टॉपिक जर याच्यामधून उचलला एखादा, समजा मानवी मूल्य असेल आणि मानवी मूल्याचा जो काही कन्सेप्ट आहे, हा मानवी मूल्याचा कन्सेप्ट कशामध्ये येतात, समजा कायद्यांमध्ये येतात. तर मग याचं जे रिलेशन्स आहे, हे रिलेशन तुम्हाला एस्टॅब्लिश करता आलं पाहिजे. मूल्य आणि कायदे. कारण की जेव्हा समजा तुम्ही पहिल्यांदा अ, एक लेयर अभ्यासला, म्हणजे पहिले बेसिक कन्सेप्ट समजून घेतले, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग काय करायचंय, तुम्हाला यांच्यामध्ये इंटरलेशन. मग आता मूल्यांमध्ये बघत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॅल्यूज. आता ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हॅल्यू म्हणतो. मूल्य म्हणजे काय? कुठल्याही वस्तू, गोष्टी, आयडिया
किंवा ॲस्पेक्ट्स असतात त्याला आपण जे महत्त्व देतो, ठीक आहे. त्याला काय म्हटलं जातं तर मूल्य देतात. आणि मूल्यांमध्ये पण मूल्यांचे वेगवेगळे प्रकार येतात. मग याच्यामध्ये पण त्यांनी विचारताना मानवी मूल्य दिलेले आहेत. मग हे जे मानवी मूल्य म्हणजे काय? तो आपल्याला व्यवस्थित पद्धतीने समजलं पाहिजे. मग मानवी मूल्यामध्ये असेल तर वेगवेगळ्या प्रकारची मानवी मूल्य कशी आणि त्या मानवी मूल्यांचा जो संबंध किंवा महत्त्व काय आहे? त्याचा संबंध हा नीतिशास्त्राशी कसा आहे? किंवा जर आपण बघितलं तर कायदेशीर कसं आहे किंवा जे कायदे इम्प्लिमेंट करतात ते त्याच्याशी कसं आहे. मग हे काय झालं हे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. आता मग मानवी मूल्यांची काय आहे असतं स्टँडर्ड डेफिनिशन जी कुठल्या विचारवंतांनी किंवा स्कॉलरनी किंवा आपण म्हणू शकतो जे काही मानस शास्त्रज्ञ होते त्यांनी दिलेली. ती माहीत असली पाहिजे. दुसरी गोष्ट की तुमच्या वर्डमध्ये किंवा तुमच्या कॉन्टेक्स्टमध्ये ती गोष्ट तुम्हाला काय किंवा त्याची संकल्पना माहीत असली पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, की प्रत्येक फील्डमध्ये काय आहे, की बरेचसे जे काही थिंकर्स आहेत किंवा फिलॉसॉफर्स आहेत, त्यांनी हे वर्क केलेलं आहे. एक स्टँडर्ड डेफिनिशन जे युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहे, ते पाठ करायचे. आणि दुसरा कन्सेप्टमध्ये जर क्वेशन विचारले, की अकॉर्डिंग टू यू, व्हॉट डू यू मीन बाय एथिक्स? और व्हॉट डू यू मीन बाय त्याच्यामध्ये म्हटलं तर व्हॅल्यूज, की तुमच्या मते मूल्य काय? आता तुमचं मत विचारलंय ना, मग त्याच्यामुळे काय करायचं, एक डेफिनिशन अशी तयार करायची, की त्याच्यामध्ये तुमचं मत त्या ठिकाणी काय एक्सप्रेस होईल. मग तुमचं मत म्हणजे काय? तुम्हाला जर व्यवस्थित अंडरस्टँडिंग नसेल किंवा अंडरस्टँडिंग असली तरी एक्सप्रेस करता येत नसेल, तर दुसऱ्यांचे जे व्ह्यूज आहेत ना, तर स्वतःच्या लँग्वेजमध्ये काय करायचं, तर ट्रान्सलेट करायचे आणि त्याची डेफिनिशन त्या ठिकाणी काय करायची, तर रेडी करायची. हा झाला कन्सेप्ट. मग आता त्याच्यानंतर त्याच्याशी संबंधित असणारे जे काही एक्झाम्पल्स वगैरे असतील, ते एक्झाम्पल्स आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचे तर लक्षात घ्यायचे आहेत. हा झाला कन्सेप्ट रेडी. आता कन्सेप्ट तेवढं जात नाही. कन्सेप्ट म्हणजे काय असतं, काय नसतं. मग याच्यामध्ये समजा जर एथिक्स असलं, मग एथिक्सला जर तुम्हाला डिफाईन करायचं असेल, तर तुम्ही कुठल्या लेव्हलला करू शकता? सॉरी. एक म्हणजे त्याची जी स्टँडर्ड डेफिनिशन असेल, ती स्टँडर्ड डेफिनिशन. दुसरा पॉइंट येऊ शकतो, की व्हॉट डू यू मीन बाय यू? म्हणजे तुमचा जो पर्स्पेक्टिव्ह असेल, तो पर्स्पेक्टिव्ह. तिसऱ्या डायमेन्शनमध्ये काय असू शकतं, की एथिक्समध्ये काय आहे? म्हणजे व्हॉट इट कॉन्स्टिट्यूट्स म्हणजे काय आहे आणि एथिक्समध्ये काय नाही? ठीक आहे. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये काय होतात, तर इन्क्लूड होतात. मग त्याचे वैशिष्ट्य, त्याचं ॲप्लिकेशन, त्याचे जर ते एक्झिस्टमध्ये नसेल तर लिमिटेशन आणि ते इन्क्लूड करायचं असेल किंवा ते जर हवं असेल, तर ते कसं मिळवायचं? हे काय झालं त्याचे डिफरंट डायमेन्शन्स. मग ज्या पद्धतीने तुम्हाला जर एखादा प्रश्न विचारला गेलेला असेल आणि एखाद्या वेळेस कुठलाही जर पार्ट तुम्हाला लक्षात येत नसेल, समजा एखाद्या वेळेस येतंय की तुमचा एथिक्सबद्दल विचारलं किंवा मॉरॅलिटीबद्दल विचारलं. आता मॉरॅलिटी किंवा एथिक्सची समजा डेफिनिशन सगळ्यांची पाठ असते. एखाद्या वेळेस जर समजा विचारलं गेलं त्या ठिकाणी अभिवृत्ती. अभिवृत्ती किंवा अभियोग्यता. याच्या संदर्भात जर तुम्हाला ऐन टाईमावर जर एक्झॅक्ट डेफिनिशन आठवत नसेल, तर तुम्हाला विचारलं असेल, "व्हॉट डू यू मीन बाय धिस?" किंवा अभिवृत्ती तुमच्या पद्धतीने म्हणजे तुमच्या मते काय? मग हे जे डायमेन्शन्स आहेत ना, हे डायमेन्शन्स यूज करून त्या बेसिसवर तुम्हाला पॉइंट जनरेट करायचे आहेत आणि तो जो कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट त्या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे तुमचं आन्सर होत असताना त्या ठिकाणी काय होणार, तर होलसम होणार आहे किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह होणार आहे. हा झाला कन्सेप्च्युअल क्लॅरिफिकेशन म्हणजे ज्या बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत, त्या बेसिक कॉन्सेप्ट्स आपल्याला काय असल्या पाहिजे, तर माहीत असल्या पाहिजे. हा लेयर 1 क्वेशन आपण म्हणू शकतो, की एकदम फुल टॉस आलेला आहे. आणि हा फुल टॉस आलेला जो असेल, हा व्यवस्थित पद्धतीने आपल्याला काय करायला पाहिजे, तर डील करता आला पाहिजे. दुसरी म्हणजे काय, की तुलनात्मक फरक, ठीक आहे? किंवा कंपॅरिझन अँड डिफरन्शिएशन किंवा त्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये जे कोरिलेशन असेल, ते कोरिलेशन. मग या कोरिलेशनमध्ये कसं असतं मित्रांनो, की जे वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत, त्याचं इव्होल्यूशन होत असतं. म्हणजे सॉरी त्या प्रोग्रेसिव्ह होत असताना किंवा एक स्टेपमधून दुसऱ्या स्टेपमध्ये जात असताना, या कशा पद्धतीने त्या ठिकाणी काय होतं, तर इव्हॉल्व होतं. मग आता आपल्याला अ, बऱ्याच वेळेस ते एक्झाम्पल दिलं जातं सिम्पथी, एम्पॅथी, कंपॅशन तर ते आपण घेणार नाही. आपण दुसरं बघूया. मग दुसऱ्यामध्ये जर आपण बघितलं या ठिकाणी लक्षात घेऊ आपण हॉनेस्टी लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे इंटिग्रिटी आणि जी पुढची स्टेप आहे ती म्हणजे काय प्रोबेटी. आता लक्षात घ्या. ती व्यक्तीने काय असलं पाहिजे तर प्रामाणिक असलं पाहिजे. हो, बरोबर आहे. प्रामाणिक असलं पाहिजे. पण मग आता समजा 3 व्हॅल्यूज आहेत. एक म्हणजे प्रामाणिकपणा आहे, दुसरं म्हणजे जर आपण बघितलं सचोट आणि तिसरं मधलं जर बघितलं तर प्रशासनामधील सभ्यता. मग आता याच्यामध्ये जर बघितलं की डिफरन्स विचारला, तर इंटिग्रिटीच्या डेफिनिशनमध्ये ऑनेस्टी पण येतो आणि प्रोबेबिलिटीच्या डेफिनिशनमध्ये ऑनेस्टी पण येतो. तर मग याच्यामधला डिफरन्स काय आहे? हा व्यवस्थित आपल्याला समजलं पाहिजे. प्रामाणिकपणा असणं. आता एखादा अधिकारी आहे, तो अधिकारी प्रामाणिक आहे. तर अधिकारी प्रामाणिक असला पाहिजे का? तो असला पाहिजे. पण तो फक्त प्रामाणिक असून चालेल का? तर नाही चालणार. आता समजा एखादा पोलिस अधिकारी आहे. पोलिस अधिकारी काय करतात, की समजा एखाद्या कॅन्डिडेटला की तुम्हाला प्रॉब्लेम झाली किंवा तिथला तुमच्या एरियामधला जो काही बलाढ्य व्यक्ती असेल, त्या बलाढ्य व्यक्तीकडून तुम्हाला काय होतं, तर त्रास होतोय. पण तुम्ही त्याच्या विरोधात आवाज उचलताय आणि आवाज उचलल्यानंतर तुम्ही पोलिस अधिकाऱ्याकडे जातात आणि पोलिस अधिकारी तुम्हाला काय म्हणतोय, की तो प्रामाणिक आहे आणि प्रामाणिक कसा आहे, की तो सांगतोय, की "बघा साहेब, जाऊ द्या त्याच्या विरुद्ध काही तुम्ही जाऊ नका. उगाचच तुम्हाला त्रास होईल आणि ही केस माझ्याकडनं डील होणार नाही."
आता सांगत असताना त्याने प्रामाणिक पद्धतीने सांगितलंय, की तो त्याच्या विरोधात किंवा बलाढ्य व्यक्तीच्या विरोधात जाऊ शकत नाही. तो हॉनेस्ट आहे. पण काही कामाचं आहे का, त्याची ऑनेस्टी रद्दीवरची कामाची नाही. पण प्रत्येक ठिकाणी ऑनेस्टी महत्त्वाची, पण कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कुठल्या लेव्हलपर्यंत ती महत्त्वाची. दुसऱ्या लेव्हलमध्ये येतं इंटिग्रिटी. आता इंडिव्हिज्युअल लेव्हलला किंवा वैयक्तिक लेव्हलला जर इंटिग्रिटी बघितलं, तर इंटिग्रिटीचा मीनिंग काय होतो? कन्सिस्टन्सी इन थॉट, स्पीच अँड ॲक्शन म्हणजे तुमचं वाणी, वर्तन आणि जी काही आपण असं म्हणू शकतो, की म्हणजे तुम्ही जे बोलतात, अ, जो विचार करतात, त्याच्यानंतर जे बोलतात आणि जी कृती करतात, या तिघही गोष्टींमध्ये काय असलं पाहिजे, तर तारतम्य असलं पाहिजे. मग इंटिग्रिटीमध्ये म्हटलं असलं पाहिजे, तर काय पर्सन विथ इंटिग्रिटी असलं पाहिजे का? हो, असला पाहिजे. पण मग इंटिग्रिटी लिमिटेशन्स नाहीत का? तर आहेत. आता समजा एखादा गुंड आहे. तो गुंडा म्हणतोय प्रत्येक वेळेस त्याच्या दुश्मनला सांगतोय. त्याच्या मनात तेच चालू आहे, की त्याच्या जो काही विरोधी पार्टी त्याला मारलं पाहिजे. त्याच्या तोंडावर पण तो तेच बोलतोय आणि कृती करताना पण तेच करतोय. म्हणजे कन्सिस्टन्सी इन थॉट, स्पीच अँड ॲक्शन ती गुंड्याच्या लेव्हलमध्ये पण दिसते. मग त्याच्यामध्ये इंटिग्रिटी आहे का क्वालिफाईड? इंटिग्रिटी तो दाखवतोय, पण ती योग्य आहे का किंवा एथिकल आहे का? तर नाही. पण त्यावेळची इंटिग्रिटी इंटिग्रिटी पण त्या ठिकाणी काय होते, तर लिमिटेड होते. आता प्रॉबिटी प्रॉबिटी म्हणजे काय? सत्यता किंवा सभ्यता. म्हणजे काय, की तुम्ही जे ऑफिशियल कॉन्टेक्स्टमध्ये आहात, तिथे प्रत्येक वेळेस तुम्हाला एथिकल बिहेवियर दाखवायचं आहे. म्हणजे एथिकल बिहेवियर आहे प्रत्येक वेळेस योग्य पद्धतीमध्ये मग याच्या क्वालिफिकेशनमध्ये ही येते. तसं इंटिग्रिटी बघितली ती इंडिव्हिज्युअल लेव्हलला येते आणि प्रशासनिक सभ्यता किंवा आपण प्रोबिटी म्हणतो, ती इन्स्टिट्यूशनल लेव्हलला येतं. आता जोपर्यंत तुम्हाला याच्यामधलं इंटरलेशन माहीत नाही ना, तर तुम्ही कुठेही यूज केलं तर हॉनेस्टी, इंटिग्रिटी, प्रोबिटी, हॉनेस्टी, इंटिग्रिटी, प्रोबिटी. म्हणजे जिथे दिसलं तिथे कुठेतरी शब्द जोडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. तर तसं नाही. मग ह्यावेळेस जर तुमचं कंपॅरिझन किंवा डिफरन्स हा जर गोष्ट लक्षात आला आणि ते जर एक तुम्ही ते रिफ्लेक्ट केलं तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये, तर एक्झामिनर त्या ठिकाणी काय होणार तर अपील होणार आहे. म्हणजे ते लक्षात येईल तुम्हाला, की कन्सेप्ट तुम्हाला समजलेले आहेत, तुम्ही एफर्ट्स घेतलेले आहेत. नाहीतर फक्त काय आहे, की वाचलेले आहेत आणि हॉनेस्ट इंटिग्रिटी, एप्टिट्यूड किंवा हॉनेस्ट इंटिग्रिटी, प्रोबिटी नुसतं चालू आहे. पण कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कुठला शब्द यूज केला गेला पाहिजे, ते पण आपल्याला समजलं पाहिजे. तरच त्याचा व्यवस्थित ठिकाणी काय होऊ शकतो, यूज होऊ शकतो. त्याच्यानंतर काय आहे, की कारण परिणाम विश्लेषण म्हणजे कॉज इफेक्ट अनालिसिस. मग कॉज इफेक्ट अनालिसिसच्या बाबतीमध्ये जर बघितलं, तर मग काही वेळेस काय होतं, की क्वेशन हे थोडे अप्लाइड नेचरचे विचारले जातात. मग अप्लाइड नेचरमध्ये जर बघितलं, की समाजामध्ये असेल तर स्त्रिया पद्धतीची असणारी जी काही अभिवृत्ती आहे, तर ठीक आहे, भरपूर कायदे तर झालेले आहेत. पण तरी पण स्त्रिया पद्धतीची बद्दलची असणारी जी अभिवृत्ती, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट नाही झालेली आहे. तर मग त्याच्यामागची कारणं काय? आणि ते जर इम्प्रूव्ह करायचं असेल, तर त्याच्यामध्ये सोल्युशन काय? आता मध्ये हा प्रश्न येऊन गेला. हा अप्लाइड नाही त्याच्या म्हणजे जे सोशल इश्यूज आहेत, त्या सोशल इश्यूजला पिक केलं जातं आणि पिक केल्यानंतर त्याच्यामधले जे काही आहे, तर एनालिसिस असेल, कॉज इफेक्ट एनालिसिस म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये, ते विचारले जातात. मग तो त्या पद्धतीने आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, की वैयक्तिक दृष्टिकोन किंवा अनुभव म्हणजे पर्सनल लेव्हलला. जसं मी तुम्हाला सांगितलं हा पर्सनल लेव्हलचा जो कन्सेप्ट आहे, हा वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारला जाऊ शकतो. एक म्हणजे जेव्हा कन्सेप्ट विचारला जातो, तो पर्सनल लेव्हलला किंवा एखादा कन्सेप्ट विचारला जातो आणि मग विचारलं जातं, की पर्सनल लाईफमध्ये तुम्ही ह्या गोष्टी कधी कशा पद्धतीने दाखवल्या आहेत किंवा कशा पद्धतीने शो केलेल्या आहेत. ते पण त्या ठिकाणी काय केलं जातं, तर विचारलं जातं. म्हणून त्या आपल्याला काय असलं पाहिजे, समजलं जातं. म्हणजे एथिक्स फ्रॉम द व्ह्यू पॉइंट ऑफ पर्सनल म्हणजे पर्सनल व्ह्यू पॉइंटचा जो असेल तो. त्याच्यानंतर महत्त्वाचा जो प्रश्न आहे, कोटेशन बेस्ड म्हणजे थिंकर्स जे असतील किंवा स्कॉलर्स असतील, त्यांचं कोटेशन दिलं जातं आणि त्या कोटेशनचं प्रेझेंट कॉन्टेक्स्टमध्ये महत्त्व काय? एक याच्यामध्ये विचारलं जातं आणि दुसऱ्या क्वेशन याच्यामध्ये आतापर्यंत विचारलं गेलंय, की तुम्हाला याचं महत्त्व काय जाणवतं? ठीक आहे. म्हणजे एक म्हणजे तुमच्या मते या कोटचं मीनिंग काय आहे? किंवा जसं गांधीजींचं कोट आहे, "बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन अदर्स." म्हणजे काय तुमच्यामध्ये पहिला बदल करा, जो तुम्हाला दुसऱ्यांमध्ये बघायचा आहे किंवा चॅरिटी बिगिन्स ॲट द होम. म्हणजे जर आपण बघितलं कुठल्याही चांगल्या कृतीची जी सुरुवात असेल, ती स्वतःपासून होते. तर म्हणजे असे काहीतरी कोड्स दिलेले असतील. तर त्याच्यामध्ये 2 कॉन्टेक्स्टमध्ये क्वेशन विचारले जातात, की तुम्हाला याच्यापासून काय समजतं? आणि दुसरा कॉन्टेक्स्ट विचारला जातो, की आताच्या प्रेझेंट कॉन्टेक्स्टमध्ये याचा इम्पोर्टन्स काय आहे? मग ते कोटेशन जे असेल, त्या कोटेशनमध्ये पण काय केलं जातं, त्याच्या बेसिसवर क्वेशन्सही विचारले जातात. म्हणून ते कोटेशनचं जे मीनिंग आहे, ते मीनिंग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता गरजेचं नाही, की त्याचा प्रत्येक जो कोट आहे तुम्ही अभ्यास केला पाहिजे किंवा विचारायला पाहिजे. त्याचा जो लिटरली मीनिंग आहे आणि त्याचा जो कॉन्टेक्स्ट किंवा त्याचा म्हणतो आपण इसेन्स म्हणजे लेटर आणि स्पिरिट. त्याचं जे स्पिरिट आहे, ते स्पिरिट आपल्याला समजणं त्या ठिकाणी काय तर महत्त्वाचं आहे. मग याच्यासाठी गरजेचं नाही, की सगळेच फिलॉसॉफर त्या ठिकाणी काय करायचं तर वाचायचं आहे. आपले व्यवस्थित जेवढे काही फिलॉसॉफर्स असेल ते वाचायचे आणि बहुतांश याच्यामध्ये जे काही क्वेशन विचारले जातात कोटेशन, तर त्याच्यामध्ये त्याला काय म्हणायचंय ते आपल्याला समजून जातं. आणि काही वेळेस कोणी म्हटलंय, ते दिलेलं असतं. काही वेळेस काय होतं, कोणी तो कोट लिहिलेला आहे किंवा कोणाचा तो कोट आहे ते लिहिलेलं नसतं. तर मग अशा वेळेस मध्ये काय, की कोणी तो कोट लिहिलेला आहे, हे जर ते दिलेलं नसेल, तर हे काही गरजेचं नाही, की तुम्ही तिथं कोट केलंच पाहिजे, की तो कोणाचा आहे. म्हणजे तुम्हाला जर आठवत नसेल आणि तुम्हाला माहीत असेल तो कोट कोणाचा आहे, तर मग काय सोने पे सुहागा. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, ते लिहू शकता. पण तुम्हाला माहीत नसेल, तर काही प्रॉब्लेम नाही. हां, पण त्या कोटमधून काय त्याला म्हणायचंय,
हे तुम्हाला जर व्यवस्थित समजतंय, तरी तुम्ही त्या क्वेशनला काय करू शकता, तर डील करू शकता. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, की ॲप्लिकेशन अँड मॅनेजमेंट. आता ॲप्लिकेशन अँड मॅनेजमेंट म्हणजे काय, की जे काही कन्सेप्ट्स दिलेले आहेत, म्हणजे समजा इमोशनल इंटेलिजन्स असेल किंवा ॲप्टिट्यूड असेल, की त्याचा तुम्ही उपयोग कसा करतात. म्हणजे जसं ॲप्लिकेशन असेल, हे ॲप्लिकेशन एक तर तुमच्या लेव्हलला किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हलला कसं करू शकतात. त्या पद्धतीचे जे प्रश्न असतील, ते प्रश्न त्या ठिकाणी काय केले जाऊ शकतात, ते विचारले जाऊ शकतात. आता मग समजा तुम्ही पब्लिक ऑफिसर म्हणजे आपण म्हणू शकतो, की पब्लिक सर्व्हंट आहे किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात आणि इमोशनल इंटेलिजन्स जो असेल, तर प्रायव्हेट सेक्टर किंवा पब्लिक सेक्टरचा परफॉर्मन्स वाढवण्यात कशा पद्धतीने मदत करेल. समजा या पद्धतीने मग ते ॲप्लिकेशन बेस्ड क्वेशन्स असतील, ते त्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर समस्या आणि उपाययोजना. पुन्हा प्रॉब्लेम अँड सोल्युशन. मग काहीतरी प्रॉब्लेम जे जनरली भ्रष्टाचार वगैरे असतील, काही असतील, तर त्याचे डायरेक्टली काय तर सोल्युशन्स विचारले जातात किंवा काही वेळेस हा जो सोल्युशनचा पार्ट आहे, हा क्वेशनचा इंटरनल पार्ट असतो. ते असतो आणि काही वेळेस काय विचारलं जातं, तर पॉलिसी रिकमेंड करा. तर तुम्ही या पद्धतीचं पुढे हा प्रॉब्लेम घडणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही काय रिकमेंडेशन कराल? असे जे काही क्वेशन्स आहेत ना, ते सेक्शन बी मध्ये पण देखील काय येतात, तर येतात. मग याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर हे 2-3 जे काही प्रकार आहेत क्वेशन्सचे, ते क्वेशन्स त्या पद्धतीने विचारले जातात. म्हणून आपण प्रिपरेशन करत असताना आपण त्याच पद्धतीने काय केलं गेलं पाहिजे, तर प्रिपेअर करायला पाहिजे. मग फॉर एक्झाम्पल जर तुम्ही या ठिकाणी इमोशनल इंटेलिजन्सचा काय करताय, तर अभ्यास करताय. मग इमोशनल इंटेलिजन्सचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिफिकेशन. मग आता याच्यामध्ये काय त्याची जी डेफिनेशन असेल, त्याच्या संदर्भात काही डायग्राम असेल, त्याचं जे काही एक्झाम्पल असेल, हे त्या ठिकाणी येतं. त्याच्यानंतर हे जे कंपॅरिझन आहे किंवा डिफरन्सिएशन आहे, ते डिफरन्सिएशन आपल्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. आता इमोशनल इंटेलिजन्सचा जवळपास येणारा कुठला आहे, तर तो म्हणजे आय-क्यू, इंटेलिजंट क्वोशंट. इंटेलिजंट क्वोशंट आणि इमोशनल इंटेलिजन्स यांच्यामधला डिफरन्स काय? किंवा इमोशनल इंटेलिजन्स आणि एथिक्स यांच्यामधला डिफरन्स काय? किंवा इमोशनल इंटेलिजन्स आणि ॲप्टिट्यूड म्हणजे अभिवृत्ती यांच्यातला डिफरन्स काय? किंवा इमोशनल इंटेलिजन्स आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो, की ॲप्टिट्यूड किंवा ॲटिट्यूड यांच्यामध्ये डिफरन्स काय? हे त्याच्यामध्ये आलं. त्याच्यानंतर आपण बघितलं की कॉज इफेक्ट एनालिसिस म्हणजे काय की इमोशनल इंटेलिजन्स जो असेल, मग याचा जो कॉज इफेक्ट एनालिसिस आहे, हा प्रत्येक वेळेस चांगला आहे का? किंवा याचे काही लिमिटेशन्स आहेत का? ठीक आहे. तो त्याच्यानंतर जर आपण बघितलं की वैयक्तिक दृष्टिकोन. वैयक्तिक दृष्टिकोनातून काय की तुमची पर्सनल लेव्हलला तुमच्या पद्धत तुमच्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय? तुमचं जे म्हणणं आहे, ते तुमचं म्हणणं कशा पद्धतीने? त्याच्यानंतर इमोशनल इंटेलिजन्सच्या संदर्भात कोणी काही म्हटलेलं असेल किंवा काही कोट असेल, ते 1-2 कोट त्या ठिकाणी लक्षात असणे गरजेचं आहे. ठीक आहे, ते पण येऊन जातं. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ॲप्लिकेशन किंवा मॅनेजमेंट. इमोशनल इंटेलिजन्सचा उपयोग असेल, तुम्ही इंडिव्हिज्युअल लेव्हलला कशा पद्धतीने करतात, म्हणजे पर्सनल रिलेशनशिप असेल. दुसरं असेल तर पब्लिक रिलेशनशिपमध्ये इमोशनल इंटेलिजन्सचा उपयोग कसा करतात. पब्लिक रिलेशन्समध्ये पण बघितलं तर 2 कॉन्टेक्स्ट येतात. एक म्हणजे प्रायव्हेट आणि दुसरा म्हणजे पब्लिक. मग म्हणजे पब्लिक सेक्टर किंवा गव्हर्नमेंट सेक्टर. मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये इमोशनल इंटेलिजन्सचा उपयोग कशा पद्धतीने होऊ शकतो किंवा पब्लिक सेक्टरमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असेल तर इमोशनल इंटेलिजन्सचा उपयोग कशा पद्धतीने होऊ शकतो. हा झाला त्याचा ॲप्लिकेशन. मग त्याच्यामध्ये काही 2-3-4 पॉइंट्स असतील ते त्याच्यामध्ये येणार आणि त्याच्यानंतर म्हणजे पुन्हा काय तर प्रॉब्लेम आणि सोल्युशन. तर थोडक्यात इमोशनल इंटेलिजन्सची डार्क साइड काय आहे? किंवा इमोशनल इंटेलिजन्सची डार्क साइड असू शकते का? ठीक आहे किंवा असेल तर मग ते कुठले? आणि त्याच्यावर जर मात करायचं असेल किंवा हे करायचं असेल, हे कशा पद्धतीने? म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स असेल किंवा अ, जर आपण म्हणू शकतो, की मॅनिप्युलेशन असेल, हे कशा पद्धतीने? म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो, की दुसऱ्याला ठगणे किंवा एकदम भावनिक पद्धतीने त्याला आपण असं म्हणतो ना, बाटलीत उतरवणे. एकदम आपण म्हणू शकतो जर्नलिस्टिक वर्डमध्ये, की दुसऱ्याला जे असेल आपल्या भावनांमध्ये एवढं गुंतवून घेणे, जसं काही समोरच्याला आपण जी ॲक्टिंग करतो किंवा एखादा ॲक्टर ॲक्टिंग करत आहे, तसं खरंच वाटतं. पण तो इमोशनली काय करत असतो, समोरच्या व्यक्तीला फूल करत असतो. मग त्याचे लिमिटेशन्स काय? आणि त्याला कॅटर करण्यासाठी त्याचा काही आस्पेक्ट असेल, ते काय असेल? मग झाला इमोशनल इंटेलिजन्स. म्हणजे ह्या बेसिस फॅक्टरवर किंवा ह्या पॅरामीटरवर तुम्हाला काय करायचं आहे त्या पद्धतीने, त्याला कन्सेप्टला काय करायचं आहे, तर अंडरस्टँड करून घ्यायचे आहे. आणि प्रत्येक वेळेस मग इमोशनल इंटेलिजन्स जसं मी तुम्हाला सांगितलं, की वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याचा उपयोग कसा? फार हे करून काय आहे महत्त्वाचं, की आता हा जो पेपर आहे, तो सिव्हिल सर्व्हिसेससाठी. मग सिव्हिल सर्व्हिसेसच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला जास्त काय करायचं आहे, तर भर द्यायचा आहे. मग इमोशनल इंटेलिजन्सचा उपयोग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कशा पद्धतीने होणार आहे? किंवा इमोशनल इंटेलिजन्सचा जो उपयोग असेल, तो कायदे इम्प्लिमेंट करत असताना कशा पद्धतीने होऊ शकतो? किंवा इमोशनल इंटेलिजन्सचा जो उपयोग आहे, तो आंतरराष्ट्रीय संबंध जो असेल, तर तो हँडल करत असताना कशा पद्धतीने होऊ शकतो? हा काही हे जे काही ॲस्पेक्ट्स आहेत ना, हे ॲस्पेक्ट्स त्या ठिकाणी काय तर फार महत्त्वाचे आहेत. तर ते आपल्या लक्षात घेणे गरजेचे आहे. मग या बेसिसवर तुम्हाला काय करायचे आहेत, याचे कन्सेप्ट प्रिपेअर करायचे आहेत. तर या पण. त्याच्यानंतर एथिक्समध्ये जर आपण बघितलं मित्रांनो, तर सेक्शन बी येतो. हा जो सेक्शन बी येतो ना, तर केस स्टडीज आणि या केस स्टडीज जर आपण बघितलं, तर इथं त्यांनी डायरेक्टली सिलेबसमध्ये म्हटलेलं आहे, वरील समस्यांवरील घटना अभ्यास. आता वरील समस्यांमधील घटना अभ्यास जर आपण बघितलं, तर गरजेचं नाही की प्रत्येक जी घटना अभ्यास असेल, ती पर्टिक्युलरली कुठल्यातरी एका टॉपिकशी रिलेटेड असेल. म्हणजे फक्त नीतिशास्त्र आणि मानवी परस्पर अभिमुखता. हे कुठलीही जी केस स्टडी असते ना, तर सिलेबसचे कुठलेही जे आपण असं म्हणू शकतो, की सगळे डायमेन्शन किंवा सगळ्या डायमेन्शनपैकी 3-4 डायमेन्शन तरी त्या केस स्टडीजमध्ये इन्व्हॉल्व असतात. मग त्या केस स्टडीजमध्ये इन्व्हॉल्व असल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं काय आहे, की ते केस स्टडी व्यवस्थित समजून घेण्यासाठी आणि सिलेबसचा कुठला पॉइंट त्याच्याशी लिंक होतोय आणि कुठल्या
डायमेन्शन्स किंवा कुठले कीवर्ड्स किंवा कुठले आस्पेक्ट्स आपल्याला केस स्टडीमध्ये यूज करायचे आहेत. याच्यासाठी सेक्शन ए तुमचा व्यवस्थित असणं काय आहे, तर गरजेचं आहे. म्हणून सेक्शन एला तुम्ही निग्लेक्ट करू शकत नाही किंवा त्याच्यावर चांगली कमांड असली पाहिजे, तरच तुम्हाला सेक्शन बी मध्ये चांगले मार्क मिळतील. पण व्हाईस वर्सा होणार नाही. आता मग याच्यामध्ये काय आहे, की ज्या काही केस स्टडीज असतात ना मित्रांनो, केस स्टडीज हे वेगवेगळ्या थीम्सवर विचारले जातात. तर आतापर्यंत मध्ये 2013 पासून 2025 पर्यंत जेवढ्या केस स्टडीज विचारल्या गेलेल्या आहेत ना, तर त्याला मी काय केलं तर क्लासिफाय केलं. आता क्लासिफाय करत असताना प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या बेसिसवर काय करतात, त्या केस स्टडीज काय करतात तर क्लासिफाय करतात. तर मी सिलेबसमध्ये मॅक्सिमम मी जेवढ्या केस स्टडीज येऊन गेलेल्या आहेत, त्या बेसिसवर त्याला काय केलं तर क्लासिफाय केलं आहे. आता मग पहिला येतो नीतिमत्ता आणि मानवी संबंध, एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. आता हे एथिक्स आणि ह्युमन इंटरफेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की याच्यामध्ये तुमचे काही व्हॅल्यू सिस्टम्स वगैरे असतील ते जज होतात. आता समजा मध्ये काही प्रश्न विचारले होते. मग त्या प्रश्नांमध्ये काय होतं, की तुमचा जो काही मित्र वगैरे आहे, तर तो काय आहे, सिव्हिल सर्व्हिसेससाठी प्रिपेअर करतोय. पण त्याला लक्षात येतंय, की करप्शन खूप आहे किंवा आपणच चांगलं वागलं तर काही गरजेचं नाहीये. सगळेच तर चांगले वागत नाहीये आणि जेवढे लोकं चांगले वागतायत, त्यांना काही चांगला एक्सपिरियन्स येत नाहीये. जे वाईट लोकं आहेत, त्यांची उन्नती होत असताना दिसते. अशा पद्धतीमध्ये तो तुमच्याकडे ओपिनियन मागायला आलाय. तर तुम्ही काय करा? त्याच्यामध्ये एथिक्स आणि ह्युमन इंटरफेस म्हणजे तुमचा काय पर्सनल रिलेशन आहे. तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला एक्सप्रेस कराल, तुमची व्हॅल्यू सिस्टम कशा पद्धतीने एक्सप्रेस होईल, हे त्यामध्ये. काही वेळेस केस स्टडीजवर जसे 2 ते 3 क्वेशन्स विचारले जातात. त्याच्यापैकी एखादा क्वेशन असतो, की जो विचारला जातो, की तुमचा मित्र किंवा मैत्रीण असेल, ती तुमच्याकडे गाईडन्स घ्यायला येईल. मग आता एक केस स्टडी होती, की रिसेंटली एक म्हणजे केमिकल फॅक्टरी होती. तिथे एक यंग कॅन्डिडेट होती, लेडी होती आणि ती जी कंपनी होती, ती कंपनी एन्व्हायर्नमेंटल पोल्युशन करत होती आणि अशा कॉन्टेक्स्टमध्ये काय करायला पाहिजे आणि ती जी लेडी होती, त्या लेडीवर काय आहे, तर घरची रिस्पॉन्सिबिलिटी. जर तिने आवाज उचलला, तिला नोकरीवरून काढलं जाऊ शकतं आणि अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. याच्यासाठी ती तुम्हाला मत मागायला तर तुमच्याकडे येते. म्हणजे जे काही इंटर रिलेशनशिप्स आहे ना, हे याच्यामध्ये येतात. एथिक्स अँड ह्युमन इंटर रिलेशनशिप हे याच्यामध्ये. त्याच्यानंतर जर दुसरा जर बघितलं आपण दृष्टिकोन बदल किंवा भावनिक बुद्धिमत्ता, ॲटिट्यूड चेंज किंवा इमोशनल इंटेलिजन्स. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर काही केस स्टडीज विचारले जातात. मग काही केस स्टडीज म्हणजे काय, की तुम्ही एका गावचे सरपंच आहात आणि त्या ठिकाणी काय आहे, की मिड डे मील स्कूल आहे आणि त्या मिड डे मील स्कूलमध्ये काय आहे, की तिथे जी कूक आहे म्हणजे स्वयंपाक करणारी जी स्त्री आहे, ती समाजातील निम्न तबक्यामधून येते आणि निम्न तबक्यामधून आल्यामुळे काय होतं, की तिच्या हातून मिड डे मील स्कूलचे जे काही अ, भोजन आहे, ते बाकीचे मुलं आहेत, ते घ्यायला नाही म्हणतात. मुलं नाही म्हणतात म्हणजे त्यांचे पॅरेंट्स नाही म्हणतात आणि जोपर्यंत ती कुक त्या ठिकाणी आहे, तोपर्यंत पालकांचं असं म्हणणं आहे, की ते तिला काय करणार आहेत, तर शाळेमध्ये मुलांना पाठवणार नाही. मग अशा पद्धतीमध्ये तुम्ही सरपंच म्हणून काय कराल? आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की तुम्हाला ॲटिट्यूड चेंज करायचा आहे लाँग टर्ममध्ये. तो एक ॲस्पेक्ट आला. त्याच्यानंतर काहीतरी गावाची केस होती आणि मग मुलींची छेडछाड होते. त्याच्यामुळे त्यांना काय, तर शाळेत जायला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतोय. मग अशा पद्धतीने तुम्ही जर गावातले जे काही वृद्ध व्यक्ती वगैरे असतील, त्यांचं जर अभिवृत्ती बदलायची असेल, तर कशा पद्धतीने बदलू शकतात. हे जे डायमेन्शन्स आहेत, हे डायमेन्शन्स काय होतात, की समजा ॲटिट्यूड चेंज किंवा इमोशनल इंटेलिजन्स संदर्भात. आता मी म्हणत नाही, की स्पेसिफिकली काही याच्या संदर्भातच केस स्टडी, पण कुठलातरी एखादा कॉम्पोनंट आहे ना, तो आपल्याला त्या ठिकाणी लागतो. आणि मी केस स्टडीजचं क्लासिफिकेशन करत असताना मेजॉरिटीली जे कन्सेप्ट त्या ठिकाणी ॲप्लिकेबल होतील, त्या बेसिसवर त्यांना काय केलं, तर क्लासिफाय केलेलं आहे. आणि हे बऱ्याच वेळेस इमोशनल इंटेलिजन्स किंवा ॲटिट्यूड चेंजचा जो डायमेन्शन आहे, तो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये वगैरे असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल, त्या बेसिसचे जे केस स्टडीज असतात, त्याच्यात पण तो गरजेचा असतो. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारची जर आपण बघितलं ना, तर सार्वजनिक क्षेत्रातली जी काही नीतिमत्ता असेल किंवा एथिक्स इन पब्लिक सेक्टर. एथिक्स इन पब्लिक सेक्टरमधला पण आपण काय अजून पुढे फर्दर त्याला काय करू शकतो, तर क्लासिफाय म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर रिलेटेड जे असेल, म्हणजे तुम्ही एक आय-एस अधिकारी आहात, आय-पी-एस अधिकारी आहात किंवा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आहात किंवा उपजिल्हाधिकारी आहात किंवा जर आपण म्हणू शकतो की कुठल्यातरी एक इंजिनिअर आहात किंवा टीचर आहात, पण गव्हर्नमेंट सर्व्हंट आहात. हे जे गव्हर्नमेंट सर्व्हंट आहेत त्याच्या संदर्भात काय असलं पाहिजे, तर ते काय दिलेलं आहे त्या ठिकाणी त्याच्यावरचे केस स्टडीज. मग याला पण फर्दर कसं आपण क्लासिफाय करू शकतो. मग मग पब्लिक सेक्टरमध्ये किंवा शासकीय व्यवस्थेमध्ये हितसंबंधाचा जो संघर्ष आहे किंवा पदाचा गैरवापर किंवा अंतर्गत माहिती स्वतःच्या फायद्यासाठी किंवा जवळच्यांच्या फायद्यासाठी लीक करणे. त्या बेसिसवर येऊ शकतात. म्हणजे हितसंबंधाचा संघर्ष असेल, तर तुम्ही कशा पद्धतीने तो काय असाल, तर तो म्हणजे सॉल्व्ह कराल. या बाबतीत किंवा पदाचा जर गैरवापर असेल, म्हणजे तुमच्या जवळचा व्यक्ती असेल आणि तुम्ही ज्या पदावर आहेत, त्या पदावरून काय करतायत, तर तुम्ही पॉलिसी फ्रेम करतायत किंवा कुठलीतरी स्कीम लॉन्च करणार आहेत आणि याची जर माहिती तुमच्या जवळच्या नातेवाईकाला वगैरे किंवा मित्राला जर अगोदर माहिती पडली, तर तो काही अशा स्टेप्स घेऊ शकतो, की जेणेकरून त्याला चांगला फायदा होऊ शकतो. अशा वेळेस तुम्ही जी माहिती ती माहिती त्याला लीक करणार का? तर स्वतःचा जो पद आहे, त्या पदाचा उपयोग करून
तुम्ही दुसऱ्याला काही रिक्रुटमेंट वगैरे असेल किंवा जवळचा जो व्यक्ती असेल त्याला जॉबला वगैरे द्याल का? म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी काय केस स्टडीज विचारले जातात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की या ठिकाणी जे इंटिग्रिटी जर असेल, ठीक आहे. पर्सनल सेफ्टी असेल, पब्लिक ड्युटी आणि त्याच्या विरोधामध्ये करप्शन वगैरे असेल, ते म्हणजे काय आहे, की समजा तुम्ही नवीनच एक ऑफिसमध्ये आलात आणि त्याच्या अगोदर तुमचा जो काही अगोदरचा जो काही आपण म्हणू शकतो प्रिडिसेसर्स होता किंवा मागचा अधिकारी होता, त्याने काहीतरी करप्शन वगैरे करून ठेवलेलं आहे आणि करप्शन करून ठेवलेलं आहे. तर आणि त्याच्या तुमच्या अगोदर जो येणारा अधिकारी होता आणि तुमचा जो वरिष्ठ आहे याच्यामध्ये घनिष्ठ संबंध होते आणि नंतर तुमचे निदर्शन असेल तर तिथे करप्शन झालेलं आहे किंवा भ्रष्टाचार झालाय. पण तुमचे वरिष्ठ अधिकारी किंवा पॉलिटिशियन्स असतात ते तुमच्यावर काय करतात तर फोर्स करतात, की काय तो करप्शन वगैरे असेल तर त्याचं ज्या गोष्टी असतील किंवा माहिती असेल ते बाहेर लीक करू नका किंवा जर रिपोर्ट तयार करायची असेल तर डायल्युटेड फॉर्ममध्ये करा. या पद्धतीचे जे काही कस्टडीज आहेत ते त्या ठिकाणी विचारले जातात. त्याच्यानंतर आपण बघितलं की व्यावसायिक नीतिमत्ता, सार्वजनिक सुरक्षा आणि दबावाखाली निर्णय घेणं. म्हणजे आता तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हंट आहेत. मग गव्हर्नमेंट सर्व्हंट म्हणजे फक्त आय-एस, आय-पी-एस नसतात. तर त्याच्यामध्ये इंजिनिअर असू शकतो. म्हणजे त्याचे प्रोफेशनल एथिक्स आहेत. गव्हर्नमेंट डॉक्टर असू शकतात. त्याचे पण प्रोफेशनल एथिक्स आहेत. कारण एक क्वेशन विचारला होता. मला वाटतं डॉक्टरच्या संदर्भातच होता आणि हा विचारत असताना जर तुम्ही पब्लिक सेक्टरमध्ये डॉक्टर आहेत, तर तुमचं व्हॅल्यू म्हणजे तुमचा अप्रोच कसा असेल आणि जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये डॉक्टर असाल, तर तुमचं अप्रोच कसा असेल. म्हणजे पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर याच्यामधले जे व्हॅल्यू सिस्टम्स आहेत, या डिफरंट आहेत. म्हणून प्रत्येक कॉन्टेक्स्टमध्ये जो काही अप्रोच येणार आहे, तो अप्रोच पण काय होणार तर डिफरन्स होणार आहे. मग याच्यामध्ये बऱ्याचशा केस स्टडीज जर गेलेले असतात, की तुम्ही इंजिनिअर वगैरे होतात, फ्लायओव्हर वगैरे असेल ते कोलॅप्स झालेले आहेत. मग त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं, चौकशी करायची किंवा थांबवायची आणि जो फ्लायओव्हर असेल तो निकृष्ट दर्जाचा मटेरियल यूज केलेला आहे आणि वेळेतच होणे गरजेचं आहे. मग अशा कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही काय करणार आहात? त्या पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत, मग ते प्रोफेशनल एथिक्स म्हणजे तुम्ही ज्या प्रोफेशनमध्ये आहात, त्याच्याशी संदर्भात असणारं जे काही तुम्हाला नीतिशास्त्र फॉलो करायचं तो. त्याच्यानंतर बघितलं तर नियम विरुद्ध सहानुभूती किंवा गरज. म्हणजे नियम विरुद्ध सहानुभूती आणि गरज. एखादी कस्टडी होती की समजा तुम्ही अधिकारी आहात आणि तुमच्याकडे वृद्ध व्यक्ती येते किंवा असं कपल येतं की स्कीम इम्प्लिमेंट करायला 3 डायमेन्शन लागतायत. म्हणजे 3 पॅरामीटर फुलफिल झाले पाहिजे आणि समोरचा व्यक्ती फक्त 2च फुलफिल करू शकतो. आणि तुम्हाला लक्षात येतंय की समोरच्या व्यक्तीला त्याची गरज आहे. मग सहानुभूतीच्या बेसिसवर तुम्ही कराल का? ऑब्जेक्टिव्हिटी सांगते की स्कीमचे सगळे पॅरामीटर पूर्ण झाले पाहिजे आणि सहानुभूती सांगते की नाही, तर एखादा डॉक्युमेंट नसेल, तर त्या व्यक्तीचा हक्क असेल तो त्याला त्याच्यापासून हिरावून घेतला नाही पाहिजे. किंवा अजून एक यू-पी-एस-सीमध्ये केस स्टडी होती की तुम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर वगैरे आहात. एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही जातात आणि डॉक्टरकडे काय तर गरिबांची सेवा वगैरे सगळं तो करतो. फक्त टेक्निकल बाबीमुळे काय होतं, त्याने आजपर्यंत काहीतरी टॅक्स वगैरे पे केलेला नसतो. मग जर तुम्ही त्याच्या विरुद्धात जर समजा कायद्यानुसार जाल, तर त्याला त्याचं हॉस्पिटल बनणार नाही किंवा त्याला जे हॉस्पिटल बांधायचंय किंवा लोकांची सेवा करतोय, त्याच्यामध्ये व्यत्यय येईल. आणि जर तुम्ही समजा त्याला सूट दिली, तर तुम्ही कायद्याचं पालन करणार नाही आहात. मग अशा पद्धतीने इमोशन्स असतील किंवा आपण म्हणू शकतो की कंपॅशन असेल, करुणा असेल आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्हिटी असेल किंवा तुमची जी ड्युटी ती कशी पार करायची, त्याच्यामध्ये ती गोष्ट होतं. नंतर व्हिसल ब्लोअर किंवा पारदर्शकता. आता एकदा एडवर्ड स्नोडनची केस स्टडी आली होती, की व्हिसल ब्लोअर कशा पद्धतीने किंवा जर आपण म्हणतो की प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर असेल किंवा पब्लिक सेक्टरमध्ये असेल, तर व्हिसल ब्लोइंग म्हणतो आपण. म्हणजे करप्शन असेल आणि करप्शनच्या विरोधात तुम्हाला आवाज उठवायचा असेल, तर तो कसा आणि त्याची उठवण्याची पद्धत कशा पद्धतीने वेगवेगळी आहे, ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं की नोकरशाहीचे राजकीयकरण. काही वेळेस काय एकदम थीमॅटिक क्वेशन्स विचारले जातात, की पॉलिटिसायझेशन ऑफ ब्युरोक्रसी. असं यू-पी-एस-सीमध्ये दोनदा त्याच्यावर केस स्टडीज येऊन गेले. पॉलिटिसायझेशन ऑफ ब्युरोक्रसी. मग ते नेमकं काय आहे? त्याच्यावरचे सोल्युशन्स वगैरे कसं? तो एक. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे नॅशनल सिक्युरिटी. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की राष्ट्राची सुरक्षितता ही जी असेल, ही कुठल्याही नागरी सेवकासाठी किंवा लोकसेवकासाठी महत्त्वाची आहे. मग ती महत्त्वाची असताना त्याचबरोबर तुम्हाला मानवतावादी दृष्टिकोन आहे, तो पण त्या ठिकाणी काय अवलंबला पाहिजे. म्हणजेच काय, की तुम्ही सीमांत भागामध्ये अधिकारी आहात आणि त्याच्यानंतर काय सीमापार भागामधून जे काही आपण म्हणू शकतो इनोसंट लोकं येतात आणि त्याच्यामध्ये त्याच्यासोबत काही शस्त्रधारी सैन्य पण आहेत. मग अशा कंटेक्स्टमध्ये तुम्ही होम सेक्रेटरीला वगैरे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करता, पण कॉन्टॅक्ट होत नाहीये. मग ॲट द पोझिशनमध्ये किंवा मध्यरात्री तुम्हाला डिसिजन घ्यायची तुम्ही कशी घ्याल? आणि याच्यामध्ये महत्त्वाचा अँगल काय तर नॅशनल सिक्युरिटी. म्हणून हा जो नॅशनल सिक्युरिटीचा ॲस्पेक्ट येतो किंवा सोशल मीडियाचा उपयोग करून अ, काही यूथ असेल, काही सेक्शन ऑफ यूथ असेल, त्याचं रॅडिकलायझेशन होतंय. मग अशा वेळेस तुम्ही जर पोलिस अधिकारी आहात, तर तुम्ही कुठल्या स्टेप्स कराल? म्हणजे कुठल्या स्टेप्स तुम्ही या ठिकाणी इम्प्लिमेंट कराल? म्हणजे पुन्हा काय आलं तर राष्ट्रीय सुरक्षता. राष्ट्रीय सुरक्षेशी रिलेटेड ज्या केस स्टडीज आहेत, त्या पण विचारल्या जातात. त्याच्यानंतर काही वेळेस आर-टी-आय बेस्ड क्वेशन केस स्टडीज असतात. मग आर-टी-आय बेस्डमध्ये पी-आय-ओची काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत किंवा आर-टी-आयमध्ये जर असेल, तर काहीतरी थीम म्हणजे आर-टी-आयची केस स्टडी दिलेली असते आणि जनरली आर-टी-आय रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतील, ते कुठले आहेत आणि त्याच्यावर जे सोल्युशन्स आहेत, ते सोल्युशन्स त्या ठिकाणी मागितले जातात. नंतर जर आपण बघितलं, की सार्वजनिक निधीचा वापर आणि वित्तीय नीतिमत्ता म्हणजे कुठल्या स्कीम असेल किंवा फंडिंग असेल, त्याचा मिसयूज झालाय किंवा मिसअलोकेशन झालंय. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही अप्रोच कराल, म्हणजे हे डायमेन्शन.
हे काही डायमेन्शन्स आहेत, जे आतापर्यंत विचारले गेले आहेत, ते या सब हेडिंग्सच्या अंडर याच्यामध्ये काय केलं तर आपण क्लासिफाय केलेलं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर खाजगी क्षेत्र, निगम प्रशासन आणि व्यावसायिक नीती किंवा व्यवसाय नीतिमत्ता. आता या ठिकाणी म्हणजे काय, इथे ही जी म्हटलेलं आहे, की प्रोफेशनल एथिक्स आणि हे बिझनेस एथिक्स लक्षात घ्या. हा व्यवसाय नीतिमत्ता आहे आणि इथे जर आपण बघितलं, ही व्यावसायिक नीतिमत्ता आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये जाल, तर प्रत्येक सेक्टरचे काही डूज आणि डोंट्स असतात, काही व्हॅल्यू सिस्टम्स असतात. ते म्हणजे प्रोफेशनल एथिक्स. आणि बिझनेस एथिक्स म्हणजे काय, की जेव्हा आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये वस्तूंची देवाण-घेवाण किंवा उत्पादने आणि मार्केटिंग करतोय. तर त्याच्यामध्ये संदर्भात असतं, त्या व्यवसायाच्या संदर्भात असणारी नीतिमत्ता म्हणजे काय? तर व्यवसाय नीतिमत्ता. पुन्हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिलेटेड केस स्टडीज आहेत. याच्यामध्ये पण आपल्याला क्लासिफाय केलं. ते कसं होऊ शकतं? एक म्हणजे हितसंबंधाचा संघर्ष किंवा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये काय? की तुम्ही प्रायव्हेट आता मला वाटतं 2024 का 25 मध्येच काही स्टडी आली होती, की एक डॉक्टर असते, तर ती मोठ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची काय तर हेड असते आणि त्याच्यामध्ये तिला काय करायचंय, तर काही इक्विपमेंट प्रोक्युअर करायचे आणि बिडिंग प्रोसेसमध्ये तिला लक्षात येतंय, की तिचा भाऊ पण त्याच्यामध्ये काय, ते बिडिंग करणार आहे. आता हा हितसंबंधाचा संघर्ष निर्माण झाला. हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये झाला. महिला कशा पद्धतीने रिझॉल्व्ह कराल? नंतर बघितलं तर नेपोटिझम. मग नेपोटिझम पुन्हा तेच. प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण असेल तर जर समजा व्हॅकन्सीज आहेत. मग व्हॅकन्सीज पण फिल करत असताना समोरच्या व्यक्तीला त्या ठिकाणी अपॉइंट करणे. ना की जो बेस्ट म्हणजे ज्याच्याकडे कॅपॅबिलिटी आहे, त्याला अपॉइंट न करता कोणाला करायचंय, तर जे जवळचा व्यक्ती असेल तो. खास करून जे काही फॅमिली बिझनेसेस असतात, त्या फॅमिली बिझनेसेसमध्ये ह्या गोष्टी इन्क्लूड होतात. मग त्याच्याशी संदर्भात क्वेशन्स विचारले जाऊ शकतात. नंतर मग काय पुन्हा ही टेंडरिंग वगैरे प्रोसेस आहे, ती तुम्हाला मिळवायची आहे आणि अ, जो तुमची कंपनी किंवा तुम्ही कंपनीचे अधिकारी आहात, प्रायव्हेट कंपनीचे आणि जो सरकारी अधिकारी आहे, तो तुम्हाला काय तर लाच मागतोय. म्हणजे रिश्वत मागतोय, भ्रष्टाचार करतोय. तर या कॉन्टेक्स्टमध्ये तुमचा ओपिनियन काय असला पाहिजे? किंवा जर आपण बघितलं, की औद्योगिक संबंध आणि सुरक्षा. औद्योगिक संबंध आणि सुरक्षा म्हणजे काय? की एक व्यक्ती जो असेल, तो कंपनीमध्ये आला आणि तो कंपनीच्या वर्क प्लेसमध्ये काय केलेलं आहे, तर मृत पावलेला आहे. पण तो काम करत असताना ड्रिंक केलेली होती आणि त्याच्या घरचे जे आहेत, आता कॉम्पेन्सेशन मागतायत आणि बाकीचे जे काही ट्रेड युनियन आहे, ती पण तुमच्यावर काय करतात, दबाव टाकते. हे झालं औद्योगिक संबंध, इंडस्ट्रियल रिलेशन कशा पद्धतीने हँडल करायला पाहिजे. नंतर सुरक्षा. मग सुरक्षा पद्धतीमध्ये काय, की एका लोकल लेव्हलला तुमची कंपनी आहे आणि त्या लोकल लेव्हलला कंपनीमधले जे तिथले पॉलिटिशियन्स असतील किंवा लोकल लीडर्स असतील, ते तुमच्या कंपनीमध्ये येतायत. एकदम तोडफोड करून येतायत आणि ते डिमांड करतायत, की तुमच्या कंपनीमध्ये फक्त स्थानिक लोकांनाच फक्त काय दिला गेला पाहिजे, तर रोजगार दिला पाहिजे. आणि अशा वेळेस जे कंपनीमधले रोजगार म्हणजे जे कर्मचारी असतील, तर त्यांचा मोराल डाऊन होतो. अशा पद्धतीमध्ये तुम्ही कशी डील करा? तुम्ही आहात, म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहात. तो नंतर मग भागधारक नीतिमत्ता आणि निगम सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे त्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो. मग आता भागधारक नीतिमत्ता म्हणजे काय, की प्रायव्हेट सेक्टरमध्ये वेगवेगळे स्टेक होल्डर्स असतात. म्हणजे एक म्हणजे कंपनी असेल किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन असेल. दुसरं म्हणजे त्याच्याशी संबंधित असणारे जे काही मालक असतील, ते मालक त्याच्यानंतर तिथे काम करणारे जे एम्प्लॉयी असतील आणि त्याच्यानंतर सोसायटी वगैरे असेल, ज्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट होतोय किंवा समाज आहे, ते त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. म्हणजे आता समजा एखादी केमिकल फॅक्टरी प्रायव्हेट आहे, तर ती एस्टॅब्लिश केली. एस्टॅब्लिश केल्यानंतर त्याच्यामधून निघणारा जो काही आपण म्हणू सांडपाणी वगैरे असेल, त्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटीचं किंवा सभोवतालच्या लोकांचं काय होतं, तर नुकसान होतं. आणि नुकसान होत असताना तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करतात. मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत असताना मग तुमचं नैतिकत्व कसं असलं पाहिजे? मग याचा संदर्भ तुम्ही याच्याशी पण जोडू शकता. एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस या कॉन्टेक्स्टमध्ये. मग किंवा एखादी कंपनी आहे ती एस्टॅब्लिश करायची आहे. गव्हर्नमेंटने त्याला ग्रीन सिग्नल दिलेले आहेत. पण लोकल लेव्हलला त्याला काय होतं, तो प्रोटेस्ट होतोय का? की त्यांना असं वाटतं की त्यांची उपजीविका वगैरे असेल, ती त्याच्यामध्ये भागणार नाही किंवा त्यांचं जे काही सांस्कृतिक संबंध असतील म्हणजे फॉरेस्टशी रिलेटेड त्यांचे जे संबंध असतील ते कॉम्प्रोमाईज होतील. मग अशा पद्धतीमध्ये जर असेल, तर जे स्टेक होल्डर्स आहेत त्या प्रोसेसमधले प्रायव्हेट प्लांट एस्टॅब्लिश करण्यामध्ये. मग त्यांच्यावर कशा पद्धतीने काय होतं, तर फोकस होतो किंवा इम्पॅक्ट होतोय आणि तुम्ही अशी त्याला त्या सिच्युएशनमध्ये कशा पद्धतीने काय करणार, तर डील करणार. त्याच्यानंतर स्वयंसेवी संस्था म्हणजे एन-जी-ओ रिलेटेड. आतापर्यंत एन-जी-ओ रिलेटेड केस स्टडी ना मला वाटतं 2016 का 2017 मध्ये एकचदा जी असेल, एक ती यू-पी-एस-सीमध्ये विचारली. 1 किंवा 2च वेळेस विचारलेली आहे. म्हणजे बाहेरचं एक सरस्वती असते आय थिंक त्या कॅरेक्टरचं नाव जी केस स्टडीमध्ये दिलेली आहे. ती यू-एस-ए मधून वगैरे काहीतरी त्याचा जॉब वगैरे सोडून येते आणि भारतामध्ये येऊन तिला आपल्या इथल्या समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं असतं. पण ज्यावेळेस ती एन-जी-ओज म्हणजे स्वयंसेवी संस्था रन करायची असते, तिला भरपूर डॉक्युमेंटेशन असतात. मग हे सगळं सिनेरिओ दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग केस स्टडी विचारली किंवा क्वेशन विचारले, की आताच्या कॉन्टेक्स्टमध्ये जे काही एन-जी-ओज असतील किंवा स्वयंसेवी संस्था असतील, तर त्यांना कुठल्या पद्धतीचा प्रॉब्लेम हे फेस करावा लागतंय. म्हणजे पुन्हा हा जो डायमेन्शन आहे, हा डायमेन्शन त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर जर बघितलं पुढचे जो सब टाइप्स येतो, तो म्हणजे समाजातील उपेक्षित घटक आणि सामाजिक न्याय. मग आता पुन्हा याच्यामध्ये काय जे काही समाजातील उपेक्षित घटक आहेत.
समाजातील उपेक्षित घटकामध्ये आपण असं म्हणू शकतो, की केस स्टडीज वगैरे दिलेले असतील, की तुम्ही एखाद्या एरियाचे जे आहात, तर समजा एस-पी म्हणून वगैरे अपॉइंट झाले आणि एस-पी म्हणून अपॉइंट झाल्यानंतर तिथले जे लोकं आहेत, तर ते आपण असं म्हणतो अवैध दारू वगैरे तयार करतात, हे करतात. आता ह्याच्या मागचं मूळ कारण आहे, तो एरिया असा आहे, की तिथे ॲग्रीकल्चर पॉसिबल नाही, बिझनेस पॉसिबल नाही. म्हणून ते त्याच्यामध्ये गुंतले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करा. आता हे समाजामधले जे उपेक्षित घटक आहेत, तर समाजामध्ये जे प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम किंवा त्याला म्हणू शकतो आपण चाइल्ड लेबर म्हणजे फटाक्यांची फॅक्टरी आणि फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये चाइल्ड लेबरचा यूज करतात. मग त्याला लाँग टर्म सोल्युशन्स तुम्ही कशा पद्धतीने काय करणार, तर यूज करणार आहेत. किंवा जर आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो, की व्हल्नरेबल सेक्शनमध्ये, की तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये समजा आपण म्हणू शकतो, की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये एम्प्लॉयी आहात आणि तुमचा जो काही ऑफिसर आहे, म्हणजे तुमचे जे सीनियर, ते सीनियर पब्लिक स्पेअरमध्ये जर आपण बघितलं, खूप चांगलं वर्तवणूक आहे आणि घरी असेल तर त्यांच्या बायकोबरोबर व्यवस्थित त्या ठिकाणी वर्तन करते. म्हणजे स्त्रियांसंदर्भात असणारा जो व्ह्यू पॉइंट आहे किंवा स्त्रियांना जे प्रॉब्लेम फेस करावे लागतात, त्यांच्या संदर्भातला आस्पेक्ट किंवा काही वेळेस डायरेक्टली केस स्टडीज विचारली जाते, की बहुतेक वेळेस डेव्हलपमेंट करत असताना फॉरेस्ट वगैरे क्लिअर केलं जातं आणि तिथल्या लोकांना विस्थापित करावं लागतं. जर आताच्या कॉन्टेक्स्टमध्ये तिथल्या लोकांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी तुम्ही कुठली पॉलिसी फ्रेम कराल? किंवा कुठल्या पॉलिसी तुम्ही रिकमेंड कराल? या पद्धतीने प्रश्न त्या ठिकाणी काय केले जातात, तर विचारले जाऊ शकतात. नंतर अप्लाइड एथिक्स. आता अप्लाइड एथिक्सवर बऱ्यापैकी क्वेशन्स हे विचारले जातात. त्या अप्लाइड एथिक्समध्ये मग पुन्हा काय येतं, त्यांची जी फेव्हरेट थीम आहे ती म्हणजे एन्व्हायर्नमेंट एन्व्हायर्नमेंटल एथिक्स व्हर्सेस डेव्हलपमेंट. म्हणजे एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्ट झालं पाहिजे का डेव्हलपमेंट? दोघी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे मीडियम पाथ असला पाहिजे. त्याच्यानंतर संकट किंवा आपत्ती व्यवस्थापन. आता या आपत्ती व्यवस्थापनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी म्हणजेच काय, की तुम्ही पुरामध्ये अडकलेले आहात. पुरामध्ये अडकलेले असताना समजा तुम्हाला वाचवायचं आहे आणि वाचवत असताना तुम्ही कोणाला प्रेफरन्स द्याल? ठीक आहे. म्हणजे वृद्ध असेल, स्त्री असेल, मुलं असतील, ठीक आहे. ते त्याच्यानंतर दुसरी, की तुम्ही उत्तराखंडचे इथे अधिकारी आहात आणि तिथं भूस्खलन झालेलं आहे आणि भूस्खलन झाल्यानंतर लोकं खूप काय म्हणजे संकटात सापडलेले आहेत आणि केरळमध्ये जे आहे तर म्हणजे आता केस स्टडी आली होती. त्या एका म्हणजे केस स्टडीमध्ये सांगितलं होतं, की अधिकाऱ्याची आई त्या ठिकाणी वारलेली आहे आणि त्याला काय करतात तर बोलवतात. म्हणजे एक ठिकाणी त्याला रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, की त्याचा जो जिल्हा आहे, जे लोकं आपण असं म्हणू शकतो डिझास्टर किंवा आपत्तीमुळे काय झालेले आहेत, तर सफर करतायत. आणि दुसऱ्या ठिकाणी काय आहे, की त्याचं जे काही फॅमिली रिलेशन असेल, की आई जी असेल, त्याची आई जी वारलेली आहे, तर तिला दहाजणी द्यायचं आहे किंवा तिचा अंत्यसंस्कार करायचे आहेत. मग याच्यामध्ये कशा पद्धतीने सिच्युएशन हँडल केली पाहिजे, या पद्धतीचे जे एस्पेक्ट्स आहेत, ते डिझास्टर किंवा क्रायसिस मॅनेजमेंटमध्ये काय ते विचारले जातात. नंतर माध्यम नीतिमत्ता म्हणजे मीडिया एथिक्स वगैरे म्हटलं जातं, की केस वगैरे तुमच्याकडे तर आहे. पण मग जर तुम्ही रिपोर्टर आहात आणि रिपोर्टर करत असताना तुम्हाला समाज हितामधली जी काही माहिती, ती माहिती द्यायची. पण तुम्हाला लक्षात येतंय, तुम्ही जी माहिती देणार आहात, ती कोणाच्या विरोधात जाते? जो प्रेस मीडिया किंवा प्रेस कंपनीचा मालक आहे, ती त्याच्या विरोधात जाते. मग अशा पद्धतीमध्ये जो काही एडिटर असेल, संपादक असेल, तो तिथली ती न्यूज आहे ती थांबवून देतो. म्हणजे मीडिया एथिक्स कसा? त्याच्यानंतर बघितलं तर सोशल मीडिया एथिक्स. सोशल मीडिया एथिक्समध्ये जर बघितलं बऱ्यापैकी त्याचा दुरुपयोग वगैरे होतो. ते कशा पद्धतीने? नंतर डेटा एथिक्स. डेटा एथिक्समध्ये पण आता मला वाटतं 2024-25 मध्ये एक केस स्टडी विचारली होती. डेटा एथिक्स आणि ड्रग एथिक्स हे दोन्ही कन्सेप्ट त्याच्यामध्ये काय केले होते, इन्क्लूड केले होते. नंतर एथिक्स ऑफ इमर्जिंग टेक्नॉलॉजी नवीन-नवीन एआय रिलेटेड एस्पेक्ट्स असतील, ते विचारले जातात. मग याच्याशी संदर्भात असणारे जे एथिकल इश्यूज असतील, मग त्याच्याशी संदर्भातले एथिकल एस्पेक्ट्स असतील, ते त्याच्यामध्ये येतात. आणि त्याच्यानंतर अजून येतो आंतरराष्ट्रीय संदर्भ आणि निधीमधील नैतिक समस्या. म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये जे काही इश्यूज असतील किंवा म्हणू शकतो की आंतरराष्ट्रीय संबंध असतील, त्याच्याशी संदर्भित असणाऱ्या ज्या काही केस स्टडीज आहेत, त्या केस स्टडीज त्याच्यामध्ये काय इन्क्लूड असू शकतात. आता तिसऱ्या सेक्टरमध्ये एक पॉइंट मी सांगायचं थोडं माझ्याकडनं मिस झालं. एक म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघतो, की वर्कप्लेस एथिक्स जे असतात, ते वर्कप्लेस एथिक्समध्ये पण विचारला जातो केस स्टडीज आणि ते वर्कप्लेस एथिक्समध्ये इन्क्लूड काय करू शकतात अजून, की म्हणजे कार्यस्थळावर स्त्रियांचा जो काही छळ होतो, लैंगिक छळ म्हणा किंवा त्यांना जो त्रास असतो, त्या संदर्भातला पण केस स्टडीज वगैरे असेल ते विचारले जातात. आता हे सगळे जे काही टाइप्स आहेत, त्या टाइप्समध्ये आपल्याला समजलं पाहिजे, की कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कुठल्या गोष्टी यूज करायला पाहिजे आणि हे जर फ्रेमवर्क तुमचं व्यवस्थित रेडी असेल, ठीक आहे, तर तुम्ही केस स्टडीजमध्ये चांगले मार्क काय करू शकतात, आउटस्टँडिंग मार्क त्या ठिकाणी स्कोर करू शकतात. जर तुम्ही त्याच्यामध्ये फक्त की तुम्हाला कन्सेप्ट माहीत नाहीये आणि तुम्ही फक्त तेच नीतिमत्ता, त्याच्यानंतर मूल्य आणि सचोटी आणि हेच प्रत्येक म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण तुम्ही तेच कीवर्ड्स यूज करताय आणि पब्लिक सेक्टरमध्ये पण तेच कीवर्ड्स यूज करताय किंवा आपण तुम्ही जे पॉइंट लिहिताय त्याची सिक्वेन्स आहे किंवा इम्पोर्टन्स जी असेल त्याची पॉइंट्सची इम्पोर्टन्स सिक्वेन्समध्ये ती जर तुम्हाला समजत नाहीये, तुमचे केस स्टडी असेल किंवा आन्सर असेल, ते तेवढं इफेक्टिव्ह त्या ठिकाणी होणार नाहीये. म्हणून हे ज्या काही केस स्टडीज आहेत, तर त्या पण आपण काय करून घेऊया, तर समजून घेणे गरजेचं आहे. आता कॅन्डिडेटला ह्या गोष्टी सोप्या व्हाव्यात ना, याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, की ह्या ज्या केस स्टडीज आहेत ना, त्या केस स्टडीज आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, तर क्लासिफाय करून दिलं. म्हणजे सेक्शन ए आणि इथं बघितलं तर सेक्शन बी जे असतील. सेक्शन बीच्या ज्या केस स्टडीज आहेत, ते आतापर्यंत हे जे सब टाइप्स आहेत,
टाइप्स अँड सब टाइप्स. त्याच्यानुसार मी काय करून दिलं तर क्लासिफिकेशन करून दिले. त्याचे पीडीएफ हे तुम्हाला फ्रीली काय त्या ठिकाणी काय तर भेटून जातील. त्याबद्दल काही म्हणजे काही टेन्शन घेण्याचं काही काम नाही. हे तुम्हाला कुठे मिळतील? आपलं टेलिग्राम चॅनल आहे. तर टेलिग्राम चॅनल तुम्हाला भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे, ती आपल्या डिस्क्रिप्शन जे असेल YouTubeच्या चॅनलचं, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. आता मित्रांनो लक्षात घ्या, म्हणून एथिक्सचा जो अभ्यास करत असताना जो तुम्ही हे व्यवस्थित पद्धतीने सेक्शन ए व्यवस्थित हा प्रिपेअर झाला पाहिजे आणि व्यवस्थित प्रिपेअर झाल्यानंतर हे जे काही आपण असं म्हणू शकतो थीम्स, त्या थीम्स सॉल्व्ह करण्यासाठी याचं जे काही सब्जेक्ट मॅटर आहे किंवा याचे जे कन्सेप्ट्स आहेत, हे कन्सेप्ट्स पण तुम्हाला काय असलं पाहिजे, तर हे चांगले असले पाहिजे किंवा माहीत असले पाहिजे. आता पुन्हा हे झाले टाइप्स, म्हणजे कुठल्या सेक्टरमधले केस स्टडीज असेल, ते आपण विचारू शकतो आणि प्रत्येक केस स्टडीजमध्ये म्हणजे आपण म्हणू शकतो 2-3 हे जे काही थीम्स आहेत, त्या ओव्हरलॅपिंग करत असतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पुन्हा मग हे जे काही सेक्शन बी आहे किंवा केस स्टडीज आहेत, त्या केस स्टडीजमध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. मग प्रश्न विचारत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की विश्लेषण. मग विश्लेषण म्हणजे केस स्टडीज दिलेले आहेत. अगोदर आपण थीम बघितल्या केस स्टडीजचा. आता आपण केस स्टडीज बघतोय कुठल्या बेसिसवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. मग याच्यामध्ये बघितलं जातं, की भागधारक म्हणजे त्याला म्हणतो स्टेक होल्डर. आता स्टेक होल्डर काही वेळेस काय विचारलं जातं, की स्टेक होल्डर कुठले? ते एनलिस्ट करा. ठीक आहे. मग ते आणि त्यांचे इंटरेस्ट काय आहे किंवा त्यांचे एथिकल व्हॅल्यूज काय आहे किंवा त्यांची पोझिशन काय केस स्टडीजमध्ये, ती आपल्याला एक्सप्लेन करावी लागते. काही वेळेस केस स्टडीजमध्ये काय केलं जातं, कुठलातरी एखादा स्टेक होल्डर असेल ना, त्याच्या बिहेवियरचं एनालिसिस करायला विचारलं जातं. म्हणजे एक बँकची केस स्टडी होती. की एक बँक एम्प्लॉयी होती. तिच्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी जो असेल, तर फंड लागणार होता. पण तिच्याकडे पैसे नव्हते. ₹10,00,000 लागणार होते. बँकच्या मॅनेजरने काय केलं, एक डॉर्मंट अकाउंट होतं. त्याच्यामधले पैसे तिला दिले आणि तिला सांगितलं, की ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुला ते रिपे करायचे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही त्या बँकेचे कर्मचारी आहात आणि तुमच्या निदर्शनास या गोष्टी आल्या. तर अशा कंटेक्स्टमध्ये तुम्हाला विचारलं आहे का, की काय त्या बँक मॅनेजर असेल, त्याचा जे काही बिहेवियर आहे, त्याला काय करायचं तर एनालिसिस करायचं असेल. म्हणजे तो एक पार्ट आला. त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्टी विचारल्या तर एथिकल इश्यूज आणि एथिकल डिलेमाज म्हणजे नैतिक समस्या आणि नैतिक द्वंद्व. आता नैतिक समस्या आणि नैतिक द्वंद्व दोघंही कन्सेप्ट वेगवेगळे आहेत. ठीक आहे. नैतिक समस्येमध्ये नैतिक डिलेमा येतील किंवा नैतिक द्वंद्व येतील. पण नैतिक द्वंद्वामध्ये नैतिक समस्या येणार नाही. म्हणून काही वेळेस ते विचारले जातात. मग त्याला ते आयडेंटिफाय करणे आणि ते लिहिणे हे महत्वाचं असतं. काही वेळेस काय केलं जातं, स्टोरी दिलेली म्हणजे जी केस स्टडी दिली, त्या केस स्टडीला तुम्हाला एनालिसिस करायचं आहे. मग केस स्टडीला एनालिसिस करायचं म्हणजे काय? आता एक केस स्टडी येऊन गेली होती. एपीडब्ल्यू नावाची काहीतरी कंपनी होती आणि तिच्या संदर्भात ती चांगलं काम वगैरे करते, काय करते आणि एन्व्हायर्नमेंटल काहीतरी तिचे इश्यूज असतात आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारला होता, की एपीडब्ल्यूची जी स्टोरी आहे, तर ती तुम्हाला क्रिटिकली काय करायची? तर अॅनलाईज करायची. मग क्रिटिकली अॅनलाईज कुठल्या पर्स्पेक्टिव्हने? एथिकल पर्स्पेक्टिव्हने. म्हणून या पद्धतीचं जे विश्लेषण आहे, हे विश्लेषण या ठिकाणी काय केलं जाऊ शकतं? या पद्धतीचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरा आस्पेक्ट असतो कृती. कृतीमध्ये पण काय, की याच्यामध्ये पण डिफरंट टाइप्स. मग डिफरंट टाइप्समध्ये एक टाइप काय असतो, एका कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला आहे ना ऑप्शन दिलेले असतात. ठीक आहे. ते ऑप्शन तुम्हाला काय करायचे असतात, तर पॉझिटिव्ह म्हणजे इव्हॅल्युएट करायचे असतात. मेरिट, डिमेरिट आणि या ऑप्शनपैकी तुम्हाला काय चूज करायचा असतो, एक आपण म्हणू शकतो, की म्हणजे जे काही कोर्स ऑफ ॲक्शन आहे, तो कोर्स ऑफ ॲक्शन तुम्हाला काय करायचा आहे, तर सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याला काय करायचं आहे, तर जस्टिफाय करायचं आहे. हा एक अप्रोच. दुसरा अप्रोच काय असतो, ऑप्शन्स दिलेले नसतात. केस स्टडी दिलेली असते. तिथे विचारलं जातं, की तुमच्यासमोर कुठले ऑप्शन्स हे अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स लिहायचे आहेत. त्याच्यानंतर त्या ऑप्शन्सचं इव्हॅल्युएशन करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यातला काही कोर्स ऑफ ॲक्शन किंवा म्हणजे या ऑप्शनपैकी तुम्ही कुठला चूज करा आणि त्याला काय करायचंय, तर जस्टिफाय करायचंय. ठीक आहे. काही वेळेस काय विचारलं जातं, फक्त ऑप्शन्स लिहा. त्याचं इव्हॅल्युएशन नाही विचारलं जात आणि त्याच्यानंतर काय करायला आहे, तर कुठला कोर्स ऑफ ॲक्शन तुम्ही यूज करा आणि त्याला जस्टिफाय. आणि चौथा आस्पेक्ट येतो, की त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली कोर्स ऑफ ॲक्शन विचारला जातो आणि मग तुम्ही ते डिसिजन म्हणजे कुठलं कोर्स ऑफ ॲक्शन तुम्ही एक्झिक्यूट कराल किंवा कुठलं डिसिजन तुम्ही घ्याल आणि त्याच्यामागची कारणं कुठली आहेत. ठीक आहे. या पद्धतीमध्ये. जोपर्यंत तुम्हाला ऑप्शनचं इव्हॅल्युएशन विचारलं नसेल, तोपर्यंत त्या त्या ठिकाणी लिहायचं नाही. आता जेव्हा त्याची उत्तरं वगैरे कशी लिहायची हे आपण सेपरेट लेक्चरमध्ये बघूया. कारण एकच लेक्चरमध्ये जर केलं, ते फार लेंथी त्या ठिकाणी होऊन जाईल. आता जसं तुम्हाला सांगितलं, की पर्यायांचं मूल्यांकन असेल आणि सिलेक्शन असेल आणि टाइप्स ऑफ ॲक्शन्स वगैरे असतील, ते करायचे. आता पुन्हा कृती जर आपण बघितली, तर कृती करत असताना ती कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये करायला पाहिजे, याचे पण आपल्याला काही टाइप्स त्यांचे दिसतात. काही वेळेस कुठले ॲक्शन तुम्ही घ्याल, म्हणजे एखादी सिच्युएशन दिलेली आहे, एम-जी नरेगाची स्कीम रिलेटेड होती. त्याच्यामध्ये मिस अप्रोप्रिएशन ऑफ फंड होते किंवा तिथला जो फंड आहे, तिथले जे बेनिफिशियरी होते त्यांना दिलेलं नव्हतं. तर अशा सिच्युएशन तुम्ही इमिडिएट ॲक्शन कुठली घ्याल? असं त्या केस स्टडीमध्ये विचारलं जातं. म्हणजे समस्येचं निराकरण तुम्ही कसं कराल? त्याच्यानंतर दुसरा कॉन्टेक्स्ट लाँग टर्ममध्ये विचारलं जातं. प्रतिबंधात्मक म्हणजे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन कुठल्या पद्धतीने घ्याल?
किंवा प्रणालीगत उपयोग, तर सिस्टमॅटिक जे आपण काय म्हणतो उपयोग किंवा उपाय. नंतर कुठली सक्रिय पावले उचला. तर थोडक्यात ते कुठली ॲक्शन घ्याल. त्याच्यानंतर सर काही वेळेस धोरण किंवा पॉलिसी किंवा अल्टरनेटिव्ह जे असतात ते विचारले जातात. म्हणजे पॉलिसी लेव्हलला तुम्ही काय रिकमेंड कराल? तर पॉलिसी ते विचारलं जातं, की लोवर लेव्हलला तुम्हाला लक्षात येतंय, की तुम्ही काय रिकमेंड करणार या ठिकाणी पॉलिसी लेव्हलला. तर तुम्हाला ते सीनियरला ते सजेस्ट करायचं आहे. तो एक आस्पेक्ट येऊ शकतो. नंतर विशिष्ट प्रासंगिक कृती म्हणजे स्पेसिफिक कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला काय करायचंय, तर ते ॲक्शन लक्षात घ्यायची आहेत. मग स्पेसिफिक ॲक्शनमध्ये तुम्ही काय करू शकता, एक वेळेस तुम्ही बॉर्डर लेव्हलला काय तर अधिकारी आहात आणि तिथून घुसपैठ होते आणि घुसपैठ होत असताना त्या ठिकाणी काय, की मग तिथले जे बाहेरचे लोक आहेत, ते इनोसंट लोक आहेत. तुम्ही त्याच्याशी कसे डील कराल? किंवा त्यांच्यासोबत काही गनधारी सैनिक आहात, त्याच्याशी तुम्ही कसं डील कराल? तर स्पेसिफिक कॉन्टेक्स्टमध्ये तुमचं सिच्युएशन किंवा तुमची कोर्स ऑफ ॲक्शन काय असली पाहिजे, त्याच्यावर येऊ शकतो. त्याच्यानंतर इतरांविरुद्ध किंवा इतरांद्वारे कृती कुठली? म्हणजे काहीतरी स्टोरी दिलेली आहे. स्टोरी दिल्यानंतर तुम्हाला विचारलं जातं, की ह्या कॉन्टेक्स्टमध्ये कंपनीने काय करायला पाहिजे? म्हणजे कंपनी म्हणजे तुमचे व्ह्यूज मांडायचे पण कंपनीने काय करायला पाहिजे? तुमचं ओपिनियन त्या ठिकाणी काय तर मागितलेलं होतं. खास करून ही एक केस स्टडी झालेली होती. मला वाटतं की फूड रिलेटेड केस स्टडी होती ती. ते फूड रिलेटेड केस स्टडीमध्ये विचारलं होतं. त्याच्यात विचारलं होतं, मग कंपनीने अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे? हे विचारलंय. त्याच्यानंतर मग प्रतिबंध किंवा सुधारणा. आता हे जे 2 पॉइंट आहेत ना, काही वेळेस जे काही प्रतिबंध असतील, ते इमिडिएट लेव्हलला पण विचारले जाऊ शकतात आणि ज्यावेळेस ते लाँग टर्ममध्ये विचारले जातात, त्यावेळेस ते या ठिकाणी महत्त्वाचे ठरतात. त्याच्यामध्ये तुम्हाला धोरण सजेस्ट करायचं आहे किंवा प्रशासकीय किंवा सक्रिय उपाय जे असतील, मग ते इनोव्हेटिव्ह असतील. मग ते प्रशासकीय उपाय असतील किंवा एथिकल असतील किंवा टेक्निकल असतील, हे तिथे तुम्हाला काय करायचे आहेत, सजेस्ट करायचे आहेत. हे पण त्या ठिकाणी विचारलं जातं. काही वेळेस काय विचारलं जातं त्याचे चॅलेंजेस म्हणजे जे आपण ते इश्यूजमध्ये तर आपण बघतो. पण हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, एक कॉन्टेक्स्ट दिला असतो. म्हणजे सोशल चॅलेंजेस काय किंवा एथिकल चॅलेंजेस म्हणजे काय? किंवा प्रशासकीय चॅलेंजेस म्हणजे काय? अशा पद्धतीमध्ये पण ते काय केलं जातं, ते विचारलं जातं. नंतर व्यावसायिक आव्हाने म्हणजे प्रकल्प व्यवस्थापकाला येणारी आव्हाने आणि त्यावर त्याचा प्रतिसाद. म्हणजे पुन्हा पर्टिक्युलर कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला जे चॅलेंजेस फेस करावे लागतात, ते चॅलेंजेस कुठले? आणि त्या चॅलेंजेसला तुम्ही कसं फेस कराल? ठीक आहे. ते आणि त्याच्यानंतर म्हणजे काय, की परिस्थितीचे परिणाम आणि तुम्ही जेही काही ॲक्शन घ्याल, त्या ॲक्शनचा परिणाम काय असणार? म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये जे काही असेल, तर त्याचं जे एनालिसिस म्हणतो मी, कॉज इफेक्ट एनालिसिस तो किंवा त्याचा जो इम्पॅक्ट असेल, त्या इम्पॅक्टच्या बेसिसवर पण काय विचारले जातात, हे प्रश्न विचारले जातात. मग हे जे डिफरंट टाइप्स ऑफ क्वेशन्स आहेत, हे क्वेशन्स तुम्हाला लक्षात घ्यायचे. म्हणजे केस स्टडी मग कुठल्या थीमवर आहे, ही एक स्टडीमध्ये कुठले क्वेशन्स विचारलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याचं उत्तर कसं लिहित आहात. याच्यासाठी हे जे कंटेक्स्ट आहे, एक म्हणजे थीमॅटिक आस्पेक्ट, त्याच्यानंतर प्रश्न कसे विचारले जात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा सेक्शन ए वरचा कमेंट. ही मिळून आणि याला जोड द्यायची तुम्हाला आन्सर रायटिंगला. आता आजच्या लेक्चरमध्ये जे आपण जे बघितलंय ना, ते बघत असताना फक्त आपला जो फोकस होता, हा आपण आन्सर रायटिंगवर नाही केलाय. आन्सर रायटिंगचं जे लेक्चर आहे, ते आपण सेपरेट त्याच्यामध्ये घेऊ. मग त्याला प्रिपेअर करत असताना कशा पद्धतीने केला पाहिजे, ते मी सांगितलं, की पहिले सेक्शन ए व्यवस्थित पद्धतीने करा आणि व्यवस्थित पद्धतीने करत असताना कन्सेप्ट कशा पद्धतीने लक्षात घेतले पाहिजे, हे मी तुम्हाला सांगितलं. आणि याच्यात तुम्ही काय करू शकता, की सकाळी किंवा संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही एथिक्सचा अभ्यास करता, तर एथिक्सचा अभ्यास झाल्यानंतर आपल्याला काहीतरी फावला वेळ मिळतो. मग फावला वेळ म्हणजे तो कुठला असू शकतो, की समजा तुम्ही सकाळी जो असेल तर एथिक्सचा पॉइंट वाचलाय किंवा अभिवृत्तीचा पॉइंट वाचलाय, ॲटिट्यूडचा आणि त्याच्यानंतर रात्री म्हणजे जेवताना म्हणा किंवा झोपल्यानंतर लगेच ते झोप नाही लागत. तर मग थोडं आठवून बघा अभिवृत्ती म्हणजे काय? त्या अभिवृत्तीचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कशा पद्धतीने उपयोग केलेला आहे किंवा अभिवृत्तीच्या पर्स्पेक्टिव्हने जे वेगवेगळे व्ह्यू पॉइंट्स ते तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. किंवा सकाळी आपण उठतो, तर उठत असताना बाथरूमला वगैरे जातो त्यावेळेसही आपलं डोकं शांत असतं. तर मग ते कन्सेप्ट जे असतील, ते कन्सेप्ट थोडा आठवण्याचा प्रयत्न करा. ते अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. याच्याने काय होणार आहे, तुम्हाला या कन्सेप्ट जे तुम्ही अंडरस्टँड म्हणजे पाठ केलेत किंवा डेफिनिशन पाठ केलंय, तर थिंकिंगमुळे तुमचं ॲप्लिकेबिलिटी असणार आहे कन्सेप्टची, ती वाढेल आणि जसं तुमचं ब्रेन ट्रेन होत जाईल ना, तर लगेच तुम्हाला काय होणार, ते न्यूरॉन पॅटर्न तुमच्या ब्रेनमध्ये सेट होईल. एकदा ते न्यूरॉन पॅटर्न सेट झाले, तर लगेच तुम्हाला काय लक्षात येईल, मग कुठलाही पॉइंट जर विचारला समजा, हा समजा नीतिशास्त्राचा पॉइंट जर तुम्हाला इथे भ्रष्टाचाराची आव्हाने असेल किंवा नीतिशास्त्राचा आस्पेक्ट असेल, आंतरराष्ट्रीय संबंध असेल, याच्याशी जर विचारलं, तर तुम्हाला लगेच तुमच्या ब्रेनमध्ये काय अगोदर तुमची थॉट प्रोसेस जनरेट झालेली आहेत ना, ते तुम्हाला इंटरलिंकेजेस करायला काय करतील, तर मदत करतील. म्हणून एथिक्समध्ये काय आहे, की ऑप्टिमम लेव्हल ऑफ मटेरियल तुम्हाला रीड करायचंय. ते आत्मसात करायचं म्हणजे इंटरनलाइज करायचं आणि त्याच्यावर थिंकिंग करायची. जेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने जर त्याला थिंक कराल ना, तेवढं रिफाइनली तुम्हाला काय होणार आहे, ते अंडरस्टँड होणार आहे. आणि जेवढी तुमची चांगली अंडरस्टँडिंग होणार आहे, तेवढं आणि त्या बेसिसवर तुम्ही जी चांगली आन्सर रायटिंग करणार आहे, तेवढेच तुमचे जे काही जास्त मार्क्स असतील, ते एक्झाममध्ये तुम्ही काय करू शकता, तर फेच करू शकता. पुन्हा केस स्टडीच्या बाबतीत जर आपण बघितलं, तर केस स्टडीजला अप्रोच करत असताना पहिले थीमॅटिक लेव्हलला अंडरस्टँड करा. प्रत्येक थीमला डील करण्याचा जो आस्पेक्ट आहे, हा वेगवेगळा आहे.
त्याच्यावर विचारणारा प्रत्येक क्वेशन जो विचारला जातो, त्याला अप्रोच करण्याचा डील आहे, तो वेगळा आहे. प्रत्येकाचं इंट्रोडक्शन कन्क्लुजनच्या बाबतीमध्ये असेल, तर तो अप्रोच वेगळा होतो. त्याच्यामध्ये अजून व्हॅल्यू एडिशन कशी केली जाऊ शकते, डायग्राम कशा पद्धतीने ड्रॉ केले जाऊ शकतात. तो जो डायमेन्शन आहे, तो डायमेन्शन मग काय असतो, तर तो पण वेगळा आहे. तर आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कॅन्डिडेटला मदत करायला म्हणजे आपण जो कोर्स म्हणजे मदत करतोय कॅन्डिडेटला किंवा कोर्समध्ये जे गोष्टी आपण प्रोव्हाईड करतोय, तर ते तेवढ्या डिटेल लेव्हलला आपण करतोय, की की बेसिक कन्सेप्टपासून ते एडवान्स लेव्हलपर्यंत कशा पद्धतीचा जर प्रश्न आला, तर ते कशा पद्धतीने काय करतील, तर ते डील करू शकतात. एक बॅच आपली सुरू आहे. लवकरच आपली नवीन बॅच जी असणार आहे, ती आपली ही येत्या काही दिवसामध्ये काय होणार, तर सुरुवात होणार आहे. तर या कोर्स संदर्भात जास्त अजून तुम्हाला जर माहिती करून घ्यायची असेल आपल्या एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड संदर्भामध्ये, तर तुम्ही आम्हाला 9511900888 ह्या नंबरवर काय करू शकता, तर कॉल करू शकता. एथिक्स सोबतच आपले अजून काही प्रोग्राम चालू आहे. जसं सिद्धार्थ मेंटरशिप प्रोग्राम जे कॅन्डिडेट यूपीएससीसाठी किंवा एमपीएससी राज्यसेवेसाठी 2025 असेल, 2026 असेल, त्याच्यासाठी प्रिपेअर करत असतील आणि त्यांना वन टू वन गाईडन्स असेल, आन्सर रायटिंग असेल, प्रिपरेशन कसं करायचं त्याच्यामध्ये टीचिंग नाहीये, पण कशा पद्धतीने गोष्टी यूज करायला पाहिजे, हँडल करायला पाहिजे, मेथड कशी असली पाहिजे. जे आपण म्हणतो एक हँड होल्डिंग सपोर्ट, तो हँड होल्डिंग सपोर्ट आपण सिद्धार्थ मेंटरशिप प्रोग्राम्समध्ये देत आहोत. याच्या संदर्भातली पण जी माहिती आहे, ती आपल्याला तुम्हाला YouTube चॅनलचं जे आहे आपलं YouTube चॅनल, त्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल आणि आपला इतिहास वैकल्पिक विषय आहे, त्याचा पण जो आपला कोर्स आहे, तो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ते आपल्या काय आहेत अवेलेबल आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, ज्या कॅन्डिडेटला एथिक्स संदर्भात काही डाउट्स असतील, तेही आम्हाला काय करू शकतात, तर अप्रोच करू शकतात या नंबरवर 9511900488 याच्यावर आणि तुम्हाला जर याचं मार्गदर्शन हवं असेल, कोर्स जॉइन करायचा असेल, तरी पण तुम्ही याला काय करू शकता, तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आजचं जे लेक्चर झालं मित्रांनो, ते कसं झालं? तुम्हाला समजलं का नाही समजलं? याच्यामध्ये अजून काय गोष्टी इन्क्लूड करायला पाहिजे एथिक्सच्या डायमेन्शनमध्ये. तुमच्या काही डिमांड्स असतील, तर ते आम्हाला कळवा. त्याच्यासाठी तुम्ही जे असेल, तर हे जे कमेंट बॉक्स असेल, त्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट लिहू शकता किंवा ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून किंवा ला तुम्ही जॉइन होऊन तुमचा जो काही फीडबॅक असेल, तो फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचू शकतात. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. तुम्ही जर आमच्या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा. आता आपण इथं थांबूया आणि लवकरच आपण पुढचे जे काही लेक्चर्स असतील, त्याच्यामध्ये जे काही आन्सर रायटिंगची जी स्ट्रॅटेजी आहे, त्या आन्सर रायटिंगची स्ट्रॅटेजी पण आपण बघूया. थँक